नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जिओग्राफी बाय सचिन शिंदे या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आणि तुम्हाला प्रथमतः सर्वात धन्यवाद द्यायचे तर कारण का मागच्या दोन्ही पण आपण जे काही ब्रह्मास्त्र अतिसंभाव्य प्रश्न सिरीज चालू केलेली आहे, कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी पूर्व परीक्षा 30 एप्रिलच्या दृष्टीने, त्याला तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात आणि चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिलाय, त्याबद्दल तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद। आणि आज सुद्धा आपण ब्रह्मास्त्र अतिसंभाव्य प्रश्न सिरीज क्रमांक 3 पार्ट तिसरा आज आपण चालू करणार आहेत। थोडं 3-4 दिवस थोडासा उशीर झाला, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, कारण तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपल्या गावचा सचिन संतोष खाडे हा महाराष्ट्रातून 16वा रँकनी राज्यसेवा 2021 मध्ये पास आउट झालेला आहे आणि एनटीडी कास्ट मध्ये त्याचा प्रथम क्रमांक आलेला आहे महाराष्ट्राचा, बरोबर। आणि तो माझ्या गावचा असल्यामुळे आणि आपल्या संपर्कात असल्यामुळे त्याच्यामुळे त्याचा गावातर्फे आणि आपल्यातर्फे सर्वांच्या तर्फे सत्कार करण्यात आलेला होता। त्याच्यामध्ये काही दिवस गेले आणि त्याच्यानंतर गावाकडे थोडंसं शेतीमध्ये काम पण करत होतो, कोबी बिबू लावण्याचं काम सुरू झालेलं होतं, ठीक आहे। त्याच्यामध्ये 4-5 दिवस गेलेले आहेत आणि परत आपण आपल्या पुण्यामध्ये आलेलो आहेत आणि पहिलं सेक्शन आज घेऊन तुमच्या समोर येत आहे। ब्रह्मास्त्र सिरीज अतिसंभाव्य प्रश्न सिरीज आपण चालू केली होती, त्याच्यामधला पार्ट तिसरा आज आपण चालू करणार आहेत। त्याच्यातला नंबर 1 चा क्वेश्चन आहे तुमच्यासाठी। बघा क्वेश्चन काय आहे तर, परतणाऱ्या मोसमी वाऱ्यापासून डॅश किनाऱ्यावरती हिवाळ्यातही पाऊस पडतो। बघा तुम्हाला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, महाराष्ट्रामध्ये मुख्य तुम्हाला ऋतू जे आहेत 3 ऋतू आहेत। पहिला जो आहे तो आहे उन्हाळा, बरोबर। त्याच्यानंतर दुसरा ऋतू जो आहे तो आहे पावसाळा, ओके। दुसरा कोणता ऋतू आहे? पावसाळा। आणि तिसरा ऋतू जे आहे ते कोणता आहे तर तो आहे हिवाळा, बरोबर ना। कोणता आहे? हिवाळा। मग आता इकडे तुम्ही जर उन्हाळा जर बघितला, मार्च, एप्रिल आणि मे ह्या 3 महिन्यामध्ये, मार्च बरोबर, मार्च ते मे या 3 महिन्यामध्ये काय असतो आपल्याला? उन्हाळा, बरोबर। आणि जून ते सप्टेंबर याच्यामध्ये काय असतो? पावसाळा असतो। त्याच्यानंतर ऑक्टोबर पासून खऱ्या अर्थाने हिवाळ्याला सुरुवात होते, पण ऑक्टोबरच्या नंतर काय? नोव्हेंबर, ओके। नोव्हेंबर, आता ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, ओके। कितीपर्यंत आहे? फेब्रुवारी पर्यंत तुम्हाला जो आहे तो हिवाळा आहे। पण लक्षात राहू द्या, पावसाळ्याचा शेवट झालेला असतो आणि उन्हाळ्याला सुरुवात होणार असते, यांच्या दरम्यान 1 महिन्याचा जो कालावधी आहे त्याला आपण परतीचा मान्सून म्हणतो। काय म्हणतो? परतीचा मान्सून। काय म्हटलं मी? की पावसाळ्याचा शेवट जून ते सप्टेंबर, सप्टेंबरच्या नंतर कोणता महिना? ऑक्टोबर। तर ऑक्टोबर मध्ये, बरोबर ना, ऑक्टोबर महिना आणि इकडं नोव्हेंबर मध्ये हिवाळा चालू होणार आहे, म्हणजे पावसाळा, ओके। पावसाळा आणि त्याच्यानंतर हिवाळा, ओके। पावसाळा आणि त्याच्यानंतर हिवाळा यांच्या मधला जो कार्यकाल आहे, याच्या मधला जो महिना आहे तो काय आहे तर तो आहे परतीचा मान्सून काळ, ओके। काय आहे? परतीचा मान्सून काळ हा काय आहे? मग या परतीच्या मान्सून मध्ये जे आहेत ते तुम्हाला, म्हणजे नैऋत्य मोसमी वारे जर बघितले आपण, इथं जर बघितलं आपण, नैऋत्य मोसमी वारे जे आहेत ते तुम्हाला इकडं, ओके, नैऋत्य मोसमी वारे हे जे आहेत इकडं जूनला सुरुवात होती आणि ते नैऋत्यकडून ईशान्येकडे जे आहेत ते सप्टेंबर पर्यंत वाहत असतात, बरोबर। मग ऑक्टोबर महिन्यापर्यंत, म्हणजे नोव्हेंबर, ऑक्टोबर, आता नोव्हेंबर महिन्याच्या नोव्हेंबरच्या शेवटी काय होतं की जो काही नैऋत्य मान्सून काळ आहे त्याचं काय होतं? निर्गमन होतं। आता हे भौगोलिक शब्द आहेत बरं का। निर्गमन होतं म्हणजे काय होतो तर त्याचा शेवट होतो, म्हणजे नैऋत्य मोसमी वाऱ्याचा जो आहे तो नोव्हेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत काय झालेला असतो? शेवट झालेला असतो, म्हणजे नैऋत्य मोसमी वारे जे आहेत ते संपलेले असतात। आणि मग तुम्हाला भारतामध्ये असे ईशान्य मोसमी वारे जे आहेत ते नंतर सुरुवात होतात, ओके। आता नेमकं मधल्या काळात काय होतं? ऑक्टोबर महिन्यामध्ये तापमान जे आहे ते तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं असतं। तापमान वाढल्यामुळं अरबी समुद्र असेल, बंगालचा उपसागर असेल किंवा मग
अरबी समुद्र, बंगालचा उपसागर याच्यामधलं मोठ्या प्रमाणामध्ये तापमान वाढल्यामुळे मग बाष्प जे आहे बाष्पीभवन, ओके, बाष्पीभवनाचा वेग जो आहे तो सुद्धा काय होत असतो, मग वाढत असतो. मोठ्या प्रमाणावरती पाण्यावरचं महासागरावरचं बाष्पीभवन होतं आणि ते वरती जात असतं. मग ते बाष्प वरती जाताना वातावरणामध्ये काय आहे तर धुळीचे कण आहेत, बरोबर ना. मग त्या धुळीच्या कणावर जमा होऊन त्याच्यामधून कशाची निर्मिती होते, ढगांची निर्मिती होते. आणि हे ढग वरच्या दिशेने जात असताना मग ईशान्येकडून त्यानंतर वारे वाहायला येतात आणि ईशान्य वारे ज्यावेळेस वाहायला सुरुवात होती ते सुद्धा कसले असते तर कोरडे असतात. पण जेव्हा ते बंगालच्या उपसागरावरून वाहतात, ओके, बंगालच्या उपसागरावरून जेव्हा ते वाहतात तेव्हा ते बाष्प घेऊन येतात आणि इकडं पूर्व किनारपट्टीवरती काय करतात, पाऊस पाडतात. ओके, पूर्व किनारपट्टीवरती काय करतात, मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पाडतात. पूर्व किनारपट्टीमध्ये म्हणजे जर तुम्हाला इकडं आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू, ओके, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू हा जो किनारपट्टी आहे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती पाऊस पडत असतो. हे झालं ईशान्य मोसमी वारे. आता ऑक्टोबर महिन्यामध्ये खूप मोठी उष्णता वाढली असते म्हणून त्याला ऑक्टोबर हीट सुद्धा म्हणतात. ऑक्टोबर हीट, ओके, ऑक्टोबर हीट म्हणतात त्याला, परतीचा मान्सून म्हणतात किंवा त्याला विश्वमित्राचा उन्हाळा असं सुद्धा म्हटलं जातं. असं तुम्हाला याचं हे सांगायचं आहे, कन्सेप्ट आहे. आता बघा परत एकदा प्रश्नाकडे. परतणाऱ्या मोसमी वाऱ्यापासून डॅडॅश किनाऱ्यावर हिवाळ्यातही पाऊस पडतो. म्हणजे बरोबर त्या हिवाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडतो. आणि मग ते कोणत्या ठिकाणी विचारले, किनाऱ्यावर हा शब्द विचारलाय, कोणत्या किनाऱ्यावरती विचारले. मग पश्चिम किनारपट्टी आहे का पूर्व किनारपट्टी आहे असं विचारलंय. मग इथं तुम्हाला माहिती आहे ईशान्य मोसमी वारा आणि महाराष्ट्रात भारताच्या आग्नेयेला किंवा पूर्वेला जो आहे, आग्नेयेला आणि पूर्वेला काय लागलेला आहे, बंगालचा उपसागर. म्हणून तिकडून बाष्प घेऊन येताना ईशान्य मोसमी वारे मोसमी बनतात आणि त्याच्यामुळं किनारपट्टीवर, पूर्व किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडतो. मग इथं आता तुम्हाला ऑप्शन मध्ये काय दिले, कानडा किंवा कारवार किनारपट्टी. आता तुम्हाला माहिती आहे कारवार किंवा कानडा किनारपट्टी जी आहे ही तुम्हाला कर्नाटकच्या किनारपट्टीला दिलेलं नाव आहे, बरोबर ना. कानडा किंवा कारवार किनारपट्टी कोणाच्या किनारपट्टीला आहे, कर्नाटकच्या किनारपट्टीला आहे. याचा अर्थ हे पश्चिम किनारपट्टीचा भाग आला, बरोबर ना. म्हणजे कर्नाटक जी किनारपट्टी आहे तो महाराष्ट्राच्या, म्हणजे इकडे महाराष्ट्राच्या खाली आहे, म्हणजे पश्चिम किनारपट्टीला आहे. ओके, दुसरा आहे कोरोमंडलम, तिसरा आहे मलबार. आता बघा मलबार किनारपट्टी जी आहे ते याला केरळच्या किनारपट्टीला नाव आहे, बरोबर ना. मलबारची किनारपट्टी म्हणजे काय आहे, केरळ किनारपट्टी. म्हणजे याचा अर्थ पश्चिम घाट किंवा पश्चिम किनारपट्टी. म्हणजे पर्याय क्रमांक 3 जो आहे तो उडाला आणि पर्याय क्रमांक 1 पण उडाला. राहिला पर्याय क्रमांक कोरोमंडलम आणि त्याच्यानंतर काठियावाडा. आता नीट लक्षात राहू द्या, काठियावाडा किनारपट्टी सुद्धा कुठालची आहे, पश्चिम किनारपट्टीवरचाच भाग आहे. कारण का, गुजरातमध्ये तुम्हाला असा जो भाग आहे, चला इकडे मी तुम्हाला नकाशा दिलेला आहे, इथं नकाशामध्ये दाखवतो कोणत्या किनारपट्टीला काय नाव आहे. आणि आता आपण बघत होतो काठियावाड. आता हा वरचा जो भाग आहे हा कशाचा आहे, कच्छचा भाग आहे आणि हा काय आहे, खंबात. ओके, खंबात. ओके, तर या किनारपट्टीला काय म्हणतात आणि याला कच्छ किनारपट्टीने याला काय म्हणतात, काठियावाड किनारपट्टी. किंवा एकूण गुजरातच्या किनारपट्टीला तुम्हाला काठियावाड किनारपट्टी असं नाव आहे. काठियावाड. ओके, काठियावाड किनारपट्टी ही गुजरातच्या किनारपट्टीला नाव आहे. ओके, महाराष्ट्राच्या किनारपट्टीला काय नाव आहे रे, तर महाराष्ट्राच्या किनारपट्टी आहे कोकण किनारपट्टी. गोवाची जी किनारपट्टी आहे ही याला काय म्हणतात, इथं कोणता आहे, हा गोवा. हा काय आहे तुमचा महाराष्ट्र, इकडे गुजरात. गोव्याच्या किनारपट्टीला त्याच्या बंदरावरूनच ओळखलं जातं, मार्ग गोवा. ओके, मार्ग गोवा एक मोठं आंतरराष्ट्रीय बंदर आहे आणि त्या बंदरावरूनच त्या किनारपट्टीला नाव आहे. कर्नाटक किनारपट्टीला काय म्हणतात तर कारवार किनारपट्टी किंवा तुम्हाला इथं आता नवीन नाव दिलेलं आहे, कोणतं आहे, कानडा. अलग लक्षात, कारवार किंवा याला काय म्हणायचं, कानडा. हे आहे कर्नाटक राज्यामध्ये. ओके, कर्नाटक राज्यामधल्या किनारपट्टीला. इथं आहे तुमचा केरळ. या केरळच्या किनारपट्टीला काय म्हणतात तर मलबार किनारपट्टी. काय म्हणायचं, मलबार किनारपट्टी. लक्षात राहू द्या, उद्या जर तुम्हाला
जोड्या लावा जर प्रश्न जर विचारले तर नीट लक्षात राहू द्या, जोड्या लावामध्ये काय होतं, जोड्या लावामध्ये जर तुम्हाला प्रश्न विचारला तर याच्यामध्ये राज्य आणि किनारपट्टीचे नाव असं जोड्या लावा म्हणते ना. तर केरळची जी किनारपट्टी आहे त्याला मलबार, कर्नाटकच्या किनारपट्टीला कारवार किंवा कानडा किनारपट्टी, गोव्याच्या किनारपट्टीला मार्ग गोवा, महाराष्ट्राच्या किनारपट्टीला कोकण किनारपट्टी आणि इकडं गुजरात मधल्या कच्छचे रण जे आहे त्याला कच्छ किनारपट्टी, खंबातचे रण आहे त्याला खंबातची किनारपट्टी. पण एकूण गुजरातच्या किनारपट्टीला काय म्हणतात तर काठियावाडा. ओके, काठियावाड किंवा काठियावाड किनारपट्टी. ओके, असे तुम्हाला नावं दिलेली आहेत. आता त्याच्यानंतर इकडं ओडिसा जर बघितला आपण, ओडिसाच्या किनारपट्टीला काय नाव आहे. ओके, ओडिसा, ओडिसाच्या किनारपट्टीला जे आहे ते आहे उत्तरी सरकार, उत्तरी सरकार किंवा दुसरं याला अजून एक नाव आहे ते म्हणजे उत्कल मैदान. काय म्हणायचं, उत्कल, उत्कल मैदान. या किनारपट्टी कोणाची आहे, ओडिसाच्या किनारपट्टीला असं नाव आहे. त्याच्यानंतर आंध्र प्रदेश आणि त्याच्यानंतर आता इकडे आहे तुमचा काय आहे कोरोमंडलम. उदक मंडलम आणि कोरोमंडलम हे दोन नावं सगळ्यात नीट लक्षात राहू द्या. आता परतणाऱ्या मोसमी वाऱ्यापासून किनाऱ्यावर डॅडॅश किनाऱ्यावर हिवाळ्यातही पाऊस पडतो तर ते कोणतं आहे, त्याचं उत्तर काय आहे 2 नंबर म्हणजे कोणतं आहे कोरोमंडलम किनारपट्टी. मग इकडे लक्ष द्या, तमिळनाडू हे राज्य कोणतं आहे, इथं तमिळनाडू. ओके, आणि तमिळनाडूच्या किनारपट्टीला काय म्हणायचं आहे तर कोरोमंडलम. लक्षात राहू द्या काय म्हणायचंय कोरोमंडलम. कोरोमंडलम कुणाच्या किनारपट्टीला, तमिळनाडूच्या किनारपट्टीला. आणि इथं काय कोणतं आहे आंध्र प्रदेश. इथं कोणतं आहे आंध्र प्रदेश. ओके, आंध्र प्रदेश. या आंध्र प्रदेशाच्या किनारपट्टीला नाव काय आहे तर उदक मंडलम. ओके, उदक मंडलम. बघा उद्या जर तुम्हाला आयोगाने जर प्रश्न विचारला राज्याची किनारपट्टी आणि त्यांच्या राज्यांच्या किनारपट्टीचे नाव, इकडे राज्य आणि त्यांच्या किनारपट्टीला दिलेले नाव यांच्या योग्य जोड्या लावा असं जर प्रश्न विचारला तर गुजरातला काठियावाड, महाराष्ट्राला कोकण किनारपट्टी, गोव्याला मार्ग गोवा, कर्नाटकला तुम्हाला कारवार किंवा तुम्हाला दुसरं नाव काय कानडा, त्याच्यानंतर केरळला मलबार किनारपट्टी द्यायचं. तमिळनाडूला जर तुम्ही गेलात दक्षिणेकडचं, ओके 2 राज्य, एक केरळ आणि इकडे तमिळनाडू. तमिळनाडूच्या किनारपट्टीला कोरोमंडलम म्हणायचं, आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीला उदक मंडलम म्हणायचं, ओडिसा किनारपट्टी जी आहे त्याला उत्तरी सरकार किंवा तुम्हाला काय म्हणायचं उत्कल मैदान म्हणायचं आहे. ठीक आहे, तर हे असे राज्य आणि त्यांच्या किनारपट्टीला दिले गेलेली नाव आहेत. मग ईशान्य मोसमी वाऱ्यामुळे जो काही पाऊस पडला तो तुम्हाला अशा पद्धतीने इकडे पडतो. मग सर्वात जास्त सर्वात अगोदर तमिळनाडूच्या किनारपट्टीवरती इथं पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला पडताना दिसेल. म्हणून तुम्हाला या पहिल्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते कोणतं आहे तर ते आहे 2 नंबर. ओके, पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे 2 नंबर त्याचं उत्तर तुम्हाला सांगायचं आहे आणि बाकीचं का नाहीये तेही तुम्हाला मी सांगितलेलं आहे. ठीक आहे, डन. चलो नेक्स्ट क्वेश्चन 2 नंबरचा. सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडे जर तुम्ही गेलात, सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडे गेल्यास लगेचच सह्याद्री पर्वत ओलांडला की लगेचच खालीलपैकी कोणता प्रदेश तुम्हाला लागतो असं तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. सगळ्यांना बऱ्याचशा ठिकाणी बऱ्याचशा मुलांना याचं उत्तर माहित असेल, बट तरी छोट्याशा कन्सेप्ट येतात त्या फक्त मला तुम्हाला इथे सांगायच्या आहेत. नीट लक्षात घ्या, येणाऱ्या काळात जर तुम्हाला याच्यावरती प्रश्न जर विचारला तर तेही तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. ठीक आहे, चष्मा नाहीये त्याच्यामुळं हे करू नका. चष्मा हरवला रे बाबा, चष्माच हरवला माझा, काय झालं काय माहित कुठं पडला. तर बघा सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडे गेल्यावर लगेचच म्हणतोय लगेचच खालीलपैकी कोणता प्रदेश लागतो. ओके, कोणता प्रदेश लागतोय मग पहिला आहे अवर्षणग्रस्त प्रदेश, दुसरा तुम्हाला दिलेला आहे पर्जन्यछायेचा प्रदेश, तिसरा ऑप्शन तुम्हाला दिलेला आहे कायम दुष्काळी प्रदेश. ओके, आणि चौथा ऑप्शन दिलेला आहे अतिपर्जन्याचा प्रदेश. बघा हा क्वेश्चन जो आहे बऱ्याचशा वेळेस काही लोक काय म्हणेल याचं उत्तर पर्जन्यछायेचा प्रदेश आहे, काही म्हणेल अवर्षणग्रस्त प्रदेश आहे,
काय म्हणीन तुम्हाला 1 आणि 2 ही दोन्ही विधानं बरोबर आहेत असे तुम्हाला ऑप्शन पाहिजे होते, मग असं उत्तर बरोबर आलं असतं. बी लक्षात राहू द्या, तुम्हाला येणाऱ्या 30 एप्रिलच्या एक्झामला अशा टाईपचे जर प्रश्न आले तर तुम्ही गोंधळून न जाता योग्य प्रश्नाला उत्तर काय द्यायचं आहे त्याच्यासाठी अशा प्रश्नांची मी मांडणी केली आहे, तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे. ठीक आहे, चला लक्षात राहू द्या. मग सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडे गेल्यास लगेचच खालीलपैकी कोणता प्रदेश पाहायला भेटतो? चलो इथं तुमच्या समोर नकाशा आहे. आता हा सह्याद्री पर्वत आहे. ओके, सह्याद्री पर्वत इकडं आपल्या बंगालच्या उपसागरातले, हिंदी महासागरातले कमी दाबाच्या पट्ट्याकडून जास्त दाबाच्या पट्ट्याकडे वारे वाहत आले आणि त्याच्यानंतर हे वारे येताना काय गेले, बाष्प घेऊन आले. आणि जसंही या वाऱ्यांनी, मोसमी वाऱ्यांनी, म्हणजे जसंही विषुववृत्त ओलांडलं, या व्यापारी वाऱ्यांनी, आग्नेय वाऱ्यांनी विषुववृत्त ओलांडल्याच्या नंतर लगेच इकडनं जून महिना सुरू झालेला होता आणि जून महिन्यामध्ये नंतर लगेच या वाऱ्यांची दिशा बदलती, कारण का उत्तर गोलार्धामध्ये कॉरियोलिस फोर्स मुळे ज्या वस्तू आहेत त्या घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वळतात. मग विषुववृत्त ओलांडल्याच्या नंतर हे वारे जे आहेत ते नैऋत्येकडून ईशान्येकडे व्हायला लागले आणि या वारे महासागराहून आले होते वाहत, म्हणून ते बाष्प घेऊन आले होते, पाणी घेऊन आले होते, ढग घेऊन आले होते. आणि त्याच्यामुळं मग हे ढग जे आहेत इथं महाराष्ट्रामध्ये सह्याद्री पर्वतामुळे मोठ्या प्रमाणामध्ये हे ढग जे आहेत ते आडले जातात. आणि आडल्याच्या नंतर काय होतं बघा, आता इथं तुम्हाला खाली इथं जर प्रचंड तापमान वाढलंय, बाष्पीभवन वाढलं असेल, मग ते वेग होऊन वरती बाष्प गेलं. आणि जसं तुम्ही पर्वतावरती उंचावरती जातान तसं तसं तापमान जे आहे ते काय होतंय, कमी होतंय. पण इथं बाष्प जे आहे समुद्र किनारपट्टीवर ढगावते मोठ्या प्रमाणामध्ये असल्याच्या नंतर मग इथं उंचीनुसार इथं बाष्प काय होतंय, धारण होतंय. म्हणजे ते बाष्प धारण क्षमता इथं काय होती, वाढती आहे. आणि बाष्प धारण क्षमता वाढल्यामुळे इथालची जी बाजू आहे, म्हणजे जिकडून मोसमी वारे आडले होते, तिथं तुम्हाला सांद्रीभवन मोठ्या प्रमाणामध्ये होतं. काय होतं, सांद्रीभवन मोठ्या प्रमाणामध्ये झाल्याच्या नंतर त्या ढगाचं रूपांतर लिक्विडमध्ये होतं आणि मोठ्या प्रचंड प्रमाणामध्ये तुम्हाला इथं पाऊस पाडताना दाखवलेला आहे. मग ढगात म्हणजे जिथं सगळ्यात जास्त पर्वत, पठार, टेकड्या याच्यामुळे जो काही अडवून पाऊस पाडला जातो अशा पर्जन्याला काय म्हणतो आपण, प्रतिरोध पर्जन्य. काय म्हणायचंय, प्रतिरोध पर्जन्य कशाला म्हणायचं, तर एखाद्या पर्वतामुळे, डोंगरामुळे, पठारामुळे, टेकड्यामुळे मोसमी वारे तिथं जो काही पाऊस पाडला जातो त्याला म्हणायचं प्रतिरोध पर्जन्य. प्रतिरोध करतोय, त्यांना अडवतोय आणि पाऊस पाडतोय. मग ज्या पर्वतावरची, ज्या डोंगरावरती जिकडच्या साईडने मोसमी वारे आडले तिथं आडून मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडला जातो त्या बाजूला म्हणायचं वात सन्मुख बाजू. काय म्हणायचं, वात सन्मुख बाजू, जिथं मोसमी वारे आडून मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडलेला आहे. मग लक्षात राहू द्या, त्यामुळे इकडचा भाग मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडलाय म्हणून इथं तुम्हाला सदाहरित आणि निमसदाहरित मोठ्या प्रमाणामध्ये वनांचे वृक्ष तुम्हाला पाहायला भेटतील. ओके, मग आता लक्षात राहू द्या, तुलनेने हे कसं असतं, इकडचं वातावरण थंड आणि बाष्पयुक्त हवा याच्यामध्ये असते म्हणून ढग मोठ्या प्रमाणामध्ये वाहतात. सांद्रीभवन क्षमता वाढते आणि त्याच्यामुळे इथं हे ढग त्याच्या कॅपॅसिटीपेक्षा जास्त वजन झालं की ते काय होतात, वितळायला सुरुवात होतात, म्हणजे त्यांचं सांद्रीभवन होतं आणि इथं मोठ्या प्रमाणामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये पाऊस पडतो. आणि हे जसंही या पर्वताच्या पुढे जसाही पर्वत पार केला की इथं तुलनेने उबदार हवा असते, कोरडी हवा असते, बाष्पधारण शक्ती कमी होते आणि पुढे बाष्पधारण शक्ती उलट वाढते. येऊ द्या तापमान कमी वाढलेलं असते. आणि मग इथलच्या भागामध्ये इकडच्या अपोजिट साईडला पाऊस जो आहे तो खूप कमी प्रमाणामध्ये पडतो. आणि असा कमी प्रमाणामध्ये पडणाऱ्या बाजूला म्हणजे सह्याद्रीच्या बरोबर पार केला की त्याच्या पलीकडचा जो प्रदेश आहे जिथं कमी पाऊस आहे, वात विन्मुख बाजू त्याला म्हणायचं. बघ, वात विन्मुख बाजू आणि इकडे काय, वात सन्मुख बाजू. पाऊस इकडे कमी पडतोय, इकडे जास्त पडतोय, म्हणून इथलच्या भागाला काय म्हणायचंय, पर्जन्य छायेचा प्रदेश. काय म्हणायचंय, पर्जन्य छायेचा प्रदेश. ओके, पर्जन्य छायेचा प्रदेश असा तुम्हाला सह्याद्रीच्या पूर्वेकडे गेल्याच्या नंतर पाहायला भेटेल. आता इथं नीट लक्षात राहू द्या, ही समुद्र विमुख बाजू म्हणजे बाजूला साईडला समुद्राकडून येणारे बाष्पयुक्त हवा असते. समुद्राकडून तुम्हाला बाष्पयुक्त हवा येते, पर्वताला ओलांडून वर चढायला लागते. ओके, आणि वर चढणाऱ्या हवेमध्ये हवेचा दाब जो असतो तो कसा असतो, कमी असतो.
ओके, त्याच्यामुळे हवा बाष्प संतृप्त होते, बाष्प गोळा करते, जसं की 100% इथं हवा संतृप्त असते. हवेमध्ये सापेक्ष आर्द्रता याच्यामध्ये काय होत असते, वाढत असते आणि हवा गार होते. त्याच्या पुढे ढगांची निर्मिती होते आणि बाष्पीभवन सांद्रीभवन होतं आणि इथं मोठ्या प्रमाणामध्ये काय होत असतो, मग पाऊस पडत असतो. जसंही तुम्ही सह्याद्री ओलांडला तुम्हाला खाली उतरणारी हवा तुम्हाला पाहायला भेटते. जसं की हवेतील दाब जो असतो तो वाढतो आता आणि हवा अंकुचन पावते, प्रसरण पावण्याच्या ऐवजी अंकुचन पावते आणि उष्ण होते. सापेक्ष आर्द्रता इथालची कमी होते, बाष्पीभवन होतं आणि पर्जन्य छायेचा प्रदेश मग इथं तुम्हाला लागतो. म्हणजेच तो वात विन्मुख बाजूला पर्जन्य छायेचा प्रदेश तुम्हाला पाहायला भेटल. आणि मग तुम्हाला इथं सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडे लगेचच खाली गेलात तुम्ही तर खालीलपैकी कोणता प्रदेश पाहायला भेटल, तर त्याचं उत्तर काय आहे तुमचं, पर्जन्य छायेचा प्रदेश. मग तुम्ही म्हणणार मास्टर आवर्षणग्रस्त प्रदेश म्हणजे काय. पहिली गोष्ट, पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणजे तुम्हाला एखाद्या पर्वतामुळे किंवा तुम्हाला डोंगर असेल किंवा तुम्हाला एखाद्या टेकड्या असतील किंवा तुम्हाला पठार असतील. आणि दुसरं आहे मेन कारण म्हणजे या पर्वत पठार टेकड्या डोंगर याच्यामुळं तुम्हाला कोणत्या प्रकारचा पाऊस पडतोय, प्रतिरोध प्रकारचा पर्जन्य पडतंय. हे कारणीभूत असतात पर्जन्य छायेच्या प्रदेशासाठी. आलं का लक्षात. पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये तुम्हाला इथं हवामान बदललंय का, नाही. तर हे नैऋत्य मोसमी वाऱ्यामुळं एखाद्या पर्वतामुळे, पठारामुळे, डोंगरामुळे, टेकड्यामुळे ते वाढवून जो पाऊस पाडला जातो तिथं प्रतिरोध पर्जन्य कारणीभूत असतो पर्जन्य छायेच्या प्रदेशासाठी. कारण का, एकाच साईडला पाऊस पडतो, त्याच्या अपोजिट साईडला पाऊस पडत नाही. क्लिअर, डन. चलो नेक्स्ट पॉइंट. आता याच्यामध्ये आवर्षणग्रस्त प्रदेश म्हणजे नेमका कसला प्रदेश बाबा. आवर्षणग्रस्त प्रदेश आहे याच्यामध्ये तुम्हाला जर बघितलं तर जलसिंचन आयोग जो आहे, जलसिंचन आयोगामार्फत यांनी काय केलेलं आहे, यांनी असा प्रदेश सांगितला आहे ज्याच्यामध्ये 75% पर्जन्य जे आहे ते कमी असतं. 75% कमी पर्जन्याच्या प्रदेशाला त्यांनी काय म्हटलंय, आवर्षणग्रस्त प्रदेश म्हटलंय. आणि पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये तुम्हाला सुद्धा 70 ते 80 म्हणजे सेंटीमीटर मध्ये पाऊस पडतो. पण याच्यामध्ये दुसरा असा पॉइंट आहे की अशा प्रदेशामध्ये जर तुम्हाला नद्या असतील किंवा तुम्हाला ओढे असतील किंवा अशा प्रदेशातले सरोवरे असतील किंवा तुम्हाला विहिरी असतील, यांच्या सर्वांचं पाण्याची पातळी जी आहे ती तुम्हाला गेलेली असते. पाण्याची पातळी खूप खाली किंवा याच्यामध्ये पाणी राहत नाही. आणि अशा प्रदेशामध्ये तापमान जास्त ते प्रचंड असल्यामुळे इथं बाष्पीभवन जी पातळी आहे ती सुद्धा कशी असते, जास्त असते. आणि म्हणून मग तुम्हाला आणि त्याच्यानंतर वार्षिक पर्जन्य जे आहे ते वर्षामध्ये असा प्रदेश जिथं खूप मोठ्या प्रमाणामध्ये बाष्पीभवन होतं, तापमान जास्त असतं आणि वर्षातून खूप कमी पाऊस पडतो. आणि याला कारणीभूत महत्वाचा घटक असतो तो म्हणजे हवामान बदल. या हवामान बदलामुळे कशाची निर्मिती होते, आवर्षणग्रस्त प्रदेशाची निर्मिती होते. आणि प्रतिरोध प्रकारच्या पर्जन्यामुळे कशाची निर्मिती होते, पर्जन्य छायेच्या प्रदेशाची निर्मिती होते. म्हणून नीट लक्षात राहू द्या, सह्याद्री पर्वत ओलांडल्याच्या नंतर लगेचच आपल्याला म्हणजे पर्जन्य छायेचा प्रदेश पाहायला भेटतो. कारण का, तर प्रतिरोध पर्जन्य जे असतं ते सह्याद्री पर्वताच्या वात सुमुख बाजूला जास्त पडतं आणि विमुख बाजूला जे आहे ते कमी पडतं. म्हणून तुम्हाला पर्जन्य छायेचा प्रदेश पाहायला भेटतो. दॅट इज वाय सह्याद्रीच्या म्हणजे पूर्वेकडे गेल्यास लगेचच कोणता प्रदेश पाहायला भेटतो, तर पर्जन्य छायेचा प्रदेश पाहायला भेटतो. मग तुम्ही म्हणणार मास्टर हे काय, तर आवर्षणग्रस्त प्रदेश जर तुम्ही भारतामध्ये जर विचारला तर तुम्हाला गुजरात राज्यामधलं जे कच्छचा काही प्रदेश आहे, त्याच्यानंतर राजस्थान जर गेलं, राजस्थानचा थोडासा मरुस्थळचा जो प्रदेश आहे, ओके, त्याच्यानंतर इकडे तुम्ही
अजून काय, उत्तर प्रदेशचा थोडासा भाग येतो, म्हणजे इकडचा पश्चिमेकडचा. त्याच्यानंतर पंजाबचा सुद्धा थोडासा भाग याच्यामध्ये येतो. आणि माळवा पठार, ओके, माळवा पठार म्हणजे मध्य प्रदेशाचा सुद्धा काही भाग याच्यामध्ये येत असतो, ज्याला अवर्षणग्रस्त क्षेत्र हे जाहीर करण्यात आलेलं होतं. आणि खूप कमी पावसाचा प्रदेश आहे. आणि जलसिंचन आयोगाने याला 75 सेंटीमीटर पेक्षा वार्षिक पर्जन्य कमी सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर हे असे प्रदेश जे आहेत. आणि अवर्षणग्रस्त जिल्हा जर महाराष्ट्रातला जर बघितला, सगळ्यात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा, तर तो आहे अहमदनगर. महाराष्ट्रातला अहमदनगर जिल्हा जो आहे तो सर्वात जास्त, म्हणतोय मी, सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा कोणता आहे? अहमदनगर. मग महाराष्ट्रातले अवर्षणग्रस्त जिल्हे कोणते कोणते तुम्हाला सांगायचे आहेत, तर इथं तुम्हाला नाशिकचा थोडासा भाग येतो, ओके, नाशिकचा. त्याच्यानंतर तुम्हाला अहमदनगर येते, अहमदनगर. त्याच्यानंतर तुम्हाला पुण्याचा सुद्धा थोडासा भाग येतो. त्याच्यानंतर साताऱ्याचा काही भाग येतो, म्हणजे थोडासा पश्चिमेकडचे सगळे साईड. सांगलीचा पण थोडासा भाग येतो, जिकडे रत्नागिरीला सीमा लागते त्याची. आणि त्याच्यानंतर कोल्हापूर, ओके, कोल्हापूर जिल्ह्याचा सुद्धा भाग याच्यामध्ये येतो. या जिल्ह्यांना म्हणायचं कसला भाग रे? अवर्षणग्रस्त प्रदेश. आणि पर्जन्य छायेचा जो प्रदेश आहे तो कुठं कुठं येतोय बघा. हा जो पिवळा पट्टा जो आहे हा सगळा कसला आहे? पर्जन्य छायेचा प्रदेश येतोय बघा. हा पण सह्याद्री, हा जो आहे इथलचा, हा सगळा सह्याद्री ओलांडल्याच्या नंतर पूर्वेकडचा जो भाग येतोय तो तिथं पण येतोय. पण याच्यामध्ये धुळ्याचा काही भाग येतोय बघा, धुळे, बरोबर ना, धुळ्याचा आला. त्याच्यानंतर इकडे नाशिक आलाय, ओके. इकडे खाली तुम्ही औरंगाबादचा थोडासा भाग येतो, अहमदनगर पूर्ण गेला, बीडचा आला, उस्मानाबाद, ओके, लातूरचा काही भाग आहे, सोलापूर पूर्ण गेला. त्याच्यानंतर खाली इकडे तुम्हाला सांगलीचा भाग आहे, साताऱ्याचा भाग आहे, पुण्याचा आहे. हा सगळा पट्टा कसल्याचा आहे? पर्जन्यछायेचा प्रदेश आहे. आणि इथलचा जो आहे तो कसला प्रदेश आहे? तर तो आहे अवर्षणग्रस्त प्रदेश. ओके, ठीक आहे. चला, तर याचं उत्तर काय मिळाले तुम्हाला? मग दोनचं उत्तर आहे 2 नंबर, पर्जन्यछायेचा प्रदेश. डन. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन. चला, तिसरा प्रश्न आहे तुम्हाला. तापी पूर्णा नदीचं जर खोरं तुम्ही बघितलं, तापी पूर्णा नद्यांच्या पात्रामधून, तापी पूर्णा नदी ही तुम्हाला, ही इकडची सपोज ही तापी नदी आहे, ओके, आणि त्याला नंतर इकडून कोणती मिळालेली आहे? तर इथं मिळालेली आहे तुम्हाला, तिला कोणती नदी? इकडं पूर्णा नदी सपोज ही, ओके. चला, ही तापी पूर्णा नदी आहे. आणि तापी पूर्णा नदीच्या खोऱ्यात तुम्हाला उभा राहावं लागल, म्हणजे मग कळल. तापी पूर्णा नद्यांच्या पात्रामधून तुम्ही इथे पात्रात उभा आहेत, पात्रामधून उत्तरेकडील सातपुडा पर्वत, उत्तरेकडे इकडे कोणता आहे? इकडे आहे तुमचा सातपुडा पर्वत. आणि दक्षिणेकडे ह्याचा कोणता पर्वत आहे रे? दक्षिणेकडे आहे इथालचा कोणता आहे? सातमाळा अजिंठा डोंगर. आता मला सांगा, सातमाळा अजिंठा डोंगराचा उतार जो आहे तो पलीकडे पण आहे, उत्तरेला आहे आणि दक्षिणेला पण आहे. सातपुडा पर्वताचा तीव्र उतार कुणीकडे? दक्षिणेकडे. आणि मंद उतार कुणीकडे? उत्तरेकडे. म्हणजे याचा अर्थ असा आहे, बरोबर ना, इकडून तीव्र उतार आणि मधून ही खचदरीतून वाहणारी नदी आहे, बरोबर ना. म्हणजे इथं तुम्हाला सपोज एक तुमचा हे आहे, इथं समज हे खडक आहे, याच्यावरती, या खडकावरती टेन्साईल फोर्स आणि कॉम्प्रेस फोर्स बल, तन्य बल आणि तुम्हाला कॉम्प्रेस, ओके, संपीडन बल जर याच्यावरती लागलं आणि जर तो खडक जर कमकुवत असेल आणि कठीण असेल, तर अशा खडकांमध्ये तुम्हाला इथं असा भाग काय खचतो आणि या ठिकाणी काय होतं? खचदऱ्यांची मग काय होते? निर्मिती होते, कम मृदू खडक असेल तर. आणि अशा खचदरीतून वाहणारी नदी कोणती आहे? तापी नदी. मग बघा, इकडचा पण भाग तीव्र आहे, इकडचा भाग पण तीव्र आहे. वरचा जो आहे, इकडचा जो आहे सातपुडा, तो गट पर्वत आहे. कसला पर्वत आहे? गट पर्वत आहे. आणि खाली इकडे जो पर्वत निर्माण झालेला आहे तो काय आहे? तर ज्वालामुखीच्या उद्रेकातून महाराष्ट्र, डेक्कन ट्रॅप, भ्रंशमूलक ज्वालामुखीच्या उद्रेकातून महाराष्ट्र पठारावरच्या ह्या रांगा तयार झालेल्या होत्या किंवा महाराष्ट्र पठार निर्माण झालंय. मग बघा, इकडं तीव्र उतार, इकडून तीव्र उतार. मग इथं विचारतंय, तापी पूर्णा नद्यांच्या पात्रामधून उत्तरेकडे असणाऱ्या सातपुडा पर्वत आणि दक्षिणेकडील सातमाळा अजिंठा डोंगर रांगा मधून डॅडॅश सारख्या भासतात. साधारण कड्यासारखे ते भासतात का सौम्य कड्यासारख्या भासतात
क्या तीव्र कड्यासारख्या त्या भासतात का यापैकी नाही? तर याचं उत्तर आहे ते कसलं आहे, तीव्र कड्यासारख्या भागतात. कारण का सातपुड्याचा तीव्र उतार कुणीकडे, दक्षिणेकडे. मग जर इकडे आपण बघितलं तीव्र उतारासारख्या, तीव्र कड्यासारख्या, आणि कड्या कशामुळे, तर आपल्या समोर सरळ असा भिंतीसारखा उभा असलेला जसा सह्याद्री पर्वत आहे, तर अशा कडासारख्या सरळ अशा कडा तुम्हाला दिसतील. म्हणजे कडा म्हणजे काय, कठीण असा एखाद्या पर्वतावरून उंच कड्यावरून असं तुम्ही खाली पडत असताना बघितलं. कडा म्हणजे काय, तर अशा एखाद्या ठिकाणावरून खाली जर तुम्ही बघितलं तर तीव्र असा त्याचा उतार दिसतो. ओके, तीव्र उतार, म्हणून याचं उत्तर जे आहे तीव्र कड्यासारखा भाग जो आहे तो तुम्हाला इथं दिसेल. म्हणून 3चं उत्तर 3 आहे. ओके, चला बघा, तुमच्यासाठी खुशखबर एक आहे बघा, लक्षात राहू द्या. ज्या विद्यार्थ्यांना अजूनही वेळ गेलेला नाही, ज्यांना आपल्या ऑनलाईन बॅच जॉईन करायच्या आहेत, त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, प्ले स्टोअरवरती जाऊन जिओग्राफी बाय सचिन शिंदे ॲप डाउनलोड करायचं आहे. आता तुम्हाला 2 ॲप जरी दिसत असले तर हे गोल लोगोवालं जे आहे हे ॲप डाउनलोड करा. का, तर याच्यावरती तुम्हाला जे आहेत न्यू अपडेट म्हणजे पूर्ण जे आहेत नव्याने बनवलेल्या पूर्ण फुल्ली अपडेटेड बॅच जे आहेत, न्यू अपडेटेड बॅच तुम्हाला या ॲप वरती, जिओग्राफी बाय सचिन शिंदे या ॲप वरती, आणि आपलं नवीन ॲप आहे बरोबर ना, नवीन ॲप वरती तुम्हाला ह्या नवीन फुल्ली अपडेटेड बॅचेस 2023च्या पाहायला भेटतील. आणि आता इथं मराठीतून असं भूगोल एक तुम्हाला दिलेला आहे बघा, हे आपलं लोगो जिओग्राफी बाय सचिन शिंदे टाकला की मराठीतून लोगो येतो इथं भूगोल, तर त्याच्यावरच्या बॅच घेऊ नका. आता तुम्हाला जिओग्राफी बाय सचिन शिंदे ह्या गोल लोगोवरच्या बॅच घ्या. फुल्ली अपडेटेड बॅचेस आहेत. याच्यामध्ये तुम्हाला मी हे करून दिलं होतं की नवीन ॲप वरती, नवीन प्लॅटफॉर्म वरती आपण आलोत. पहिलं जे ॲप वरती त्याच्यावरच्या पण बॅच होत्या, पण आता नवीन अपडेटेड बॅच तुम्हाला इकडे दिलेल्या आहेत. मग एक आपला बर्थडे होता 1 मार्चला, आणि त्या निमित्ताने नवीन ॲप वरती बॅच टाकल्यामुळं तुम्हाला सर्व बॅचेसवर, लक्षात राहू द्या, सर्व बॅचेसवरती मोठ्या प्रमाणामध्ये जवळजवळ 30% डिस्काउंट दिलेला आहे, ज्याची व्हॅलिडिटी अजून संपलेली नाही. त्याची व्हॅलिडिटी लवकरात लवकर संपणार आहे. म्हणजे त्याच्यामुळे तुम्हाला ह्या बॅच ज्या आहेत, ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करायच्या आहेत, त्यांनी ह्या प्रत्येक बॅच ज्या आहेत त्या लवकरात लवकर जॉईन करावा. नवीन अभ्यासक्रमानुसार या सर्व बॅचेसची मांडणी केलेली आहे, बनवलेल्या आहेत. कमी कालावधीमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मार्क पडण्याची गॅरंटी असणार आहे. एक व्हिडिओ तुम्हाला 3 पट पाहायला भेटणार आहे, त्याच्यामुळे बिलकुल टेन्शन घ्यायचं नाहीये. आणि सरावासाठी PDF नोट्स मी तुम्हाला तिथं टाकलेले आहेत. ठीक आहे, लक्षात राहू द्या. जिओग्राफी बाय सचिन शिंदे या प्ले स्टोअरवरून हे ॲप डाउनलोड करा. आणि सगळ्या बॅचेस ज्या आहेत, तुम्हाला राज्यसेवा पूर्वची बॅच आहे, कंबाईन पूर्व प्लस म्हणजे कंबाईन पूर्व परीक्षा संयुक्त गट ब आणि गट क म्हणजे या दोघांची पण प्री बॅच जी आहे ती तुम्हाला अवेलेबल आहे. त्याच्यानंतर आता नवीन परत एक अपडेटेड बॅच तुम्हाला अजून एक येऊन पडते, ते म्हणजे बेसिक फाउंडेशन बॅच संयुक्त गट ब आणि गट क प्री प्लस मेन्स विथ तुम्हाला याच्यावरती रिमोट सेन्सिंग सहित असणार आहे. त्याच्यामुळे ती प्री आणि मेन्स तुम्हाला दुसरं काही करायची गरज नाही लागणार आहे. ती पिन बॅच आता लवकरात लवकर आपल्या ॲपवरती, नवीन ॲपवरती अपलोड होणार आहे. आणि येणाऱ्या काळातल्या परीक्षेसाठी तुम्हाला जी फास्ट ट्रॅक बॅच असते आपली, फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच, ही सुद्धा तुम्हाला अपलोड होणार आहे लवकरात लवकर. ठीक आहे, त्याच्यामुळे नीट लक्षात राहू द्या. या नवीन ज्या बॅच आहेत त्या तुम्हाला 1299 रुपयाची जी बॅच आहे नवीन संयुक्त गट ब आणि गट क, ही फक्त आणि फक्त तुम्हाला 900 ते 950 रुपयामध्येच पडत आहे. आणि राज्यसेवेची जी बॅच आहे ही 1500 रुपयाची बॅच आहे, ती फक्त तुम्हाला 1000 समथिंग रुपयाला पडत आहे. त्याच्यामुळे याचा चान्स तुम्ही जाऊन देऊ नका. तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये डिस्काउंट कुपन अवेलेबल करून दिलेला आहे. ओके, आणि कंबाईनची एक्झाम किंवा राज्यसेवेची एक्झाम तुम्हाला घेण्यासाठी तुम्हाला इथं मी कुपन कोड जो आहे तो कुपन कोड इथं दिलेला आहे, नीट लक्षात राहू द्या. कुपन कोड काय वापरायचा आहे, कॅपिटल मध्ये आपलं नाव टाकायचे सचिन आणि त्याच्या समोर लिहायचं आहे 30, सचिन 30. कुणीही मध्ये स्पेस द्यायचा नाही. सचिन आणि 30च्या मध्ये स्पेस देऊ नका, मग तुम्हाला ते कुपन वापरायला येणार नाही. एका ह्याच्यामध्येच राहू द्या, सचिन आणि 30 हे तुमचं सचिन कॅपिटल आणि 30 हे तुम्हाला कुपन कोड आहे. डायरेक्ट तो कुपन कोड टाकायचा, डायरेक्ट तुम्हाला सर्व बॅचेसवरती 30% डिस्काउंट मिळणार आहे. ठीक आहे, त्यामुळे नीट लक्षात राहू द्या. सगळ्या बॅचेस ज्या आहेत त्या तुम्हाला व्यवस्थित रित्याने बघायच्या, जास्तीत जास्त तुम्हाला मार्क पडण्यासाठी त्याचा फायदा होणार आहे. चला, कम टू द पॉइंट.
जोड्या लावा नेक्स्ट क्वेश्चन आहे. जोड्या लावा मध्ये तुम्हाला 4थ्या क्रमांकाचा प्रश्न आहे. एका साईडला तुम्हाला काय दिलेलं आहे, खनिज साधन संपत्ती म्हणजे खनिज दिलेले आहेत आणि त्या खनिजांचे जिल्हा किंवा काही प्रदेश तुम्हाला दिलेले आहेत, यांच्या योग्य जोड्या लावा. हा आर्थिक भूगोल मधला प्रश्न आहे. इकॉनॉमिक जिओग्राफी, खनिज साधन संपत्ती आणि ऊर्जा साधने. बघा नीट लक्षात राहू दे, याच्यावरती तुम्हाला या टॉपिक वरती खूप वेळा आयोग प्रश्न विचारते. बघा खनिज साधन संपत्तीमध्ये अ काय दिले, कायनाइट, ब मध्ये बेसाल्ट दिले, 3 मध्ये संगमरवर दिले आणि ड मध्ये मीठ दिले. ओके, हे सगळे मिनरल्स आहेत, खनिज आहेत. आणि इकडे तुम्हाला काय दिलंय, पूर्व विदर्भ आणि कोकण वगळता सर्वत्र, कोकण दिले, भंडारा आणि गोंदिया दिले, नागपूर दिले. बघा इकडे जिल्हे प्रदेश दिलेत आणि इकडे खनिजांचे नावं दिलेत. कोणता प्रदेश कोणत्या ठिकाणी जोड्या योग्य जुळतात ह्या नीट लक्षात राहू द्यात. बघा काही मुलांना कायनाइट कुठे आढळते, फॉर एक्झाम्पल एखाद्याला नाही सांगता येणार बाबा, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. बेसॉल्ट तर मी तुम्हाला सांगितलं, हे तुम्हाला डिटेल्स मध्ये मॅपिंग वाईज तुम्हाला ऑफलाईन बॅच मध्ये किंवा बॅच मधले जे काही व्हिडिओ आहेत रेकॉर्डेड सगळे व्हिडिओ ऑनलाईन बॅच ऑफलाईन बॅच मध्ये हे एकदम डिटेल्स तुम्हाला शिकवलेलं आहे. ठीक आहे, त्या विद्यार्थ्यांनी तिथं बघून घ्या. बाबा मी तुम्हाला दख्खनच्या पठाराची निर्मिती सांगितली होती, बरोबर ना. दख्खनच्या पठाराची निर्मिती 70 ते 135 मिलियन वर्षापूर्वी तुम्हाला मी झालेली होती सांगितली. कशाने झाली होती, तर भ्रंशमूलक ज्वालामुखीने. काय असला, भ्रंशमूलकला दुसरं काय नाव आहे रे, भेगीय. भ्रंशमूलक आणि भेगीय ज्वालामुखीचे किती उद्रेक झाले होते, 29 वेळा उद्रेक झाले आणि त्याच्यापासून दख्खनच्या पठाराची काय झाली, निर्मिती झाली होती. तिथं मी सांगितलं होतं दख्खनच्या पठाराचा त्यांनी किती टक्के भाग व्यापलाय, डेक्कन पठाराचा त्याने 49% भाग व्यापलेला आहे. आणि महाराष्ट्र, ओके, महाराष्ट्र पठाराचा किती भाग व्यापला होता रे, महाराष्ट्र, ओके, महाराष्ट्र पठाराचा किती भाग व्यापला होता, 90% भाग व्यापलेला होता, असं मी तुम्हाला शिकवताना सांगितलं होतं. मग दख्खनच्या पठाराचा 49% आणि महाराष्ट्राचा 90% भाग, महाराष्ट्र पठाराचा 90% भाग व्यापला होता, म्हणून त्याला दख्खनचं पठार नाव दिलं होतं, बरोबर. मग आणि तिथं मी तुम्हाला असं सांगितलं होतं की पूर्व विदर्भ, ओके, पूर्व विदर्भ आणि त्याच्यानंतर कोकण किनारपट्टी, कोकण, पण कसला कोकण, दक्षिण कोकण आणि पूर्व विदर्भ जर सोडला तर बाकी सर्वत्र महाराष्ट्रामध्ये दख्खनच्या पठाराची निर्मिती म्हणजे दख्खनचं पठार पसरलेलं आहे. आणि त्या दख्खनच्या पठारावरती कोणता खडक आहे रे सांगितलं होतं, बेसॉल्ट खडक. क्लिअर. मग मला सांगा, हा जो बेसॉल्ट खडक आहे याची जोडी कुठे लावणार रे भावांनो, याची जोडी तुम्हाला लावावी लागेल पूर्व विदर्भ आणि कोकण वगळता सर्वत्र कोणता खडक आढळतोय, बेसॉल्ट खडक. मग बच एक किती जागेवर आहे बघा बरं, बच एक फक्त एकच जागेवर आहे भावा. प्रश्नाचं उत्तर मिळालं, खलास, विषय संपला. एकावरूनच तुम्हाला कधी कधी तुम्हाला उत्तर मिळत असतं आणि अशा वेळेस उत्तर मिळाल्याच्या नंतर ते गोल करून जायचं पुढं. काही पोट्टे त्यालाच परत बाकीचं पण अजून काढत बसतात, ह्याचं खरंच आहे का, अरे एकाचं कन्फर्म आहे ना, तिथून उत्तर मिळालं ना, विषय संपला. 30 सेकंदात नाही 5 सेकंदात तुमचं उत्तर मिळालं. राहिलेला टायमिंग तुम्हाला पुढच्या क्वेश्चनसाठी केला जातो, मिळतो. बरं ठीक आहे. कायनाइट जर बघितलं तर तुम्हाला मी सांगितलं होतं कायनाइट महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्येच पाहायला भेटतं, नीट लक्षात राहू द्या. आणि या कायनाइट जो आहे याचं जे उत्पादन आहे, ओके, उत्पादनात जे आहे, उत्पादनात महाराष्ट्रामध्ये किती टक्के उत्पादन होतं सांगितलं होतं रे मी, 15%. भारताच्या एकूण कायनाइटच्या उत्पादनामध्ये याचा कितवा क्रमांक लागतोय, म्हणजे 15% तुम्हाला काय हे कायनाइट आढळतंय. आणि कायनाइट संदर्भात सुद्धा तुम्हाला, कायनाइट संदर्भात सुद्धा, बरोबर ना, कायनाइटच्या संदर्भात सुद्धा प्रथम क्रमांक लागतोय भारतात तुम्हाला महाराष्ट्राचा, कुणाचा, महाराष्ट्राचा कायनाइट उत्पादनामध्ये कितवा क्रमांक आहे, प्रथम क्रमांक आहे. बघा नीट लक्षात राहू द्या, कायनाइटचे साठे आणि उत्पादन कुठे होते, महाराष्ट्रामध्ये पूर्व विदर्भामध्ये भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये होते.
मग भारताच्या एकूण उत्पादनामध्ये महाराष्ट्रामध्ये किती टक्के उत्पादन आहे? 15%. म्हणून भारतामध्ये महाराष्ट्र कायनाईटच्या उत्पादनात कितवा क्रमांक आहे? प्रथम क्रमांकावर आहे. मग जर अचं 3 जर बघितलं, अचं 3 कुठे आहे रे? बस यस, इथं पण हे पण बरोबर लागला. चला मग संगमरवर बऱ्याच जणांना माहित नसतं संगमरवर कुठे आहे, बरोबर ना? अरे बाबा पण मीठ तर तुम्हाला माहिती आहे ना भाऊ, मीठ जे आहे ते कोकणामध्ये आहे. रायगड जिल्हा जे आहे तिथं अग्रेसर आहे सगळ्यात जास्त. रायगड, मुंबई वगैरे जर बघितलं तर मग जर तुम्ही बघितलं मी डचं किती जागेवर आहे? डचं किती जागेवर आहे रे? एकच आहे, ते म्हणजे 2. म्हणजे डचं किती आहे? 2. मग डचं 2 बघा बरं. यस भाऊ, लागली जोडी कन्फर्म. आणि राहिलं काय? संगमरवर. तर संगमरवरचे साठे जे महाराष्ट्रामध्ये आहेत, मध्य प्रदेशमध्ये पण मोठ्या प्रमाणामध्ये बघतोय. आणि त्याच्याच लगतचा प्रदेश म्हणजे आपला कोणता आहे? आपला आहे नागपूर जिल्हा. म्हणून याचा पर्याय क्रमांक आहे 3 नंबर. नागपूरमध्ये सुद्धा त्याचे साठे आहेत. यस, क्लिअर. बघा हा तुमचा जो आहे हा बेसॉल्ट आहे. हा सगळा जो भाग आहे बेसॉल्टचा भाग आहे. म्हणजे दख्खनचा पठार आहे. हे डेक्कन ट्रॅप म्हणायचे याला. डेक्कन ट्रॅप ग्रीनवाला सगळा डेक्कन ट्रॅप आहे. आणि डेक्कन ट्रॅप बघा, हे बघा इथं दक्षिण कोकणामध्ये नाहीये आणि पूर्व विदर्भामध्ये हा असा भाग नाहीये. म्हणजे बाकीच्या सगळ्या भागामध्ये काय आहे तो तर इथलचा जर भाग जर आपण बघितला हा वाला आणि हा वाला जर बघितला तर बाकी भागामध्ये तुम्हाला काय सापडतोय? तो डेक्कन ट्रॅप. चलो नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणत्या प्रदेशात विखुरलेल्या वस्त्या आढळतात? भाऊ विखुरलेल्या वस्त्या कुठं आढळतात? महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये. विखुरलेल्या वस्त्या म्हणजे डिस्प्रेट सॅटेलमेंट. ओके. डोंगराळ प्रदेश ऑप्शन तुम्हाला दिलेला आहे, नद्यांच्या सुपीक प्रदेशामध्ये दिलेला आहे, कमी पावसाच्या प्रदेशात दिलेला आहे आणि कोकणाचा किनारा अशा भागात सुद्धा तुम्हाला या विखुरलेल्या वस्त्या आढळतात. इथं तुम्हाला 4 पर्याय दिलेले आहेत. नीट लक्षात राहू द्या, विखुरलेल्या वस्त्या, केंद्रित वर्षा आणि रेषाकृत वस्त्या या 3 तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत. म्हणजे मुख्य तुम्हाला वस्त्यांचे प्रकार सांगायचे तर नीट लक्षात राहू द्या. तर डोंगर भाग जो असतो, डोंगर भाग असेल, पठारे असतील किंवा तुम्हाला पर्वतीय भाग असेल, अशा भागामध्ये तुम्हाला सलग शेती नसते, बरोबर ना? काय म्हटलं मी? सलग शेती नसते. आणि या लोकांना आपली उपजीविका भागवण्यासाठी तुम्हाला काही प्रमाणामध्ये शेती करावं लागते. मग ते काय करतात? तुटक उताराच्या भागावर काही ठराविक ठिकाणी ते शेती तुम्हाला तिथं ते तयार करतात आणि मग ते कुटुंब काय होतं? तिकडे ते राहायला जातं. असं तुम्हाला तुटक जे आहेत त्याला म्हणायचं विखुरलेल्या वस्त्या, बरोबर ना? मग इथं तुम्हाला डोंगराळ प्रदेश ऑप्शन मध्ये सांगावं लागेल. यस. त्याच्यानंतर इथं कमी पावसाचा प्रदेश, जिथं पावसाचं प्रमाण कमी आहे तिथं जास्त पावसाचं प्रमाण असेल तर तुम्हाला तिथं पण वस्ती भेटन. पण कमी पावसाच्या प्रदेशात सुद्धा तुम्हाला या विखुरलेल्या वस्त्या पाहायला भेटतात कमी पावसाच्या प्रदेशात. आणि कोकण किनारपट्टीचा जो आहे, कोकणाचा किनाराचा जो आहे, अशा भागामध्ये सुद्धा विखुरलेल्या वस्त्या तुम्हाला आढळतात. म्हणून आणि नद्यांच्या आणि सुपीक खोऱ्यामध्ये कसल्या प्रकारच्या हे आढळतात? जरा इकडे बघू दे. याचं उत्तर अ, क आणि ड इथं बघा. अ, ब, अ, क, ड. बघा अ आणि क आणि त्याच्यानंतर ड. अ, क आणि ड याचं उत्तर जे आहे ते काय आहे? 3 नंबर याचं उत्तर आहे. ठीक आहे ना? मुख्य अगोदर इथं बघून घ्या. आता मी इथं तुम्हाला दिलेत. ओके. विखुरलेल्या वस्त्या बघा, इथे एक वस्ती, इथे एक वस्ती, इथे एक वस्ती, इथे एक वस्ती, नदी, डोंगर, पर्वत. ओके. अशा प्रदेशामध्ये, कमी पावसाच्या प्रदेशात आणि कोकण किनारपट्ट्यात कोणत्या वस्त्या आढळतात तुम्हाला? इथे. कारण का? सलग शेती तुम्हाला पाहायला भेटत नाही. त्यामुळं अशा प्रदेशामध्ये तुटक वस्तीमध्ये म्हणजे जवळजवळ अशा प्रदेशामध्ये तुम्हाला 200 ते जवळजवळ 500 लोक फक्त तुम्हाला राहतात. अशा लोकांची एक वस्ती किंवा तांडा वगैरे केलेला असतो, त्याला म्हणायचं विखुरलेल्या वस्त्या. आता ही जो भाग आहे हा तुम्हाला केंद्रित आहे. बघा इथं अनेक चौकोनी एकत्रित आलेत, याला म्हणायचं केंद्रित. केंद्रित साठी काय आहे तुम्हाला? की एखादा ओढा जर असेल, ओढा असेल किंवा तुम्हाला नाले असतील, नद्या असतील, तळी असतील, सरोवर असतील, अशा मोठ्या प्रमाणामध्ये असलेल्या पाणथळ भूमी आहे किंवा पाणी साठवलेली भूमी आहे. पाणवठ्याच्या जवळ काय ओढे, नाले, नद्या, तळी, सरोवरे अशा पाणवठ्याच्या जवळ तुम्हाला या प्रकारची वस्ती जी असते ती तुम्हाला पाहायला भेटते. कसली? केंद्रित वस्ती.
केंद्रित वस्ती मग इथं तुम्हाला ओढे, नाले, नद्या, तळी आणि काय दिले, सरोवरे दिलेत. याचा अर्थ तुम्हाला इथं काय आहे, नद्या, म्हणजे याचा अर्थ या नद्याच्या सुपीक खोऱ्यामध्ये कोणत्या प्रकारच्या वस्ती पाहायला भेटतील, तर त्या आहेत तुम्हाला केंद्रित वस्ती. ओके, कसली आहे, केंद्रित वस्ती किंवा केंद्रित वसाहत. ही तुम्हाला कुठे पाहायला भेटते, नद्यांच्या, ओढ्यांच्या, नाल्यांच्या, सरोवराच्या अशा प्रदेशामध्ये एकवटलेले असतात. कारण का पाणी मुबलक असतं म्हणून तुम्हाला त्यांच्या उपजीविका थोड्या प्रमाणात भागतात. पण अशा ठिकाणी लोकांनी केंद्रित वसाहतीची काय होतात, निर्मिती होत असते. ओके, आणि मग याच्यामध्ये तुम्हाला जे असतं सामान्य या क्षेत्रामध्ये लोकवस्ती जी आहे ती केंद्रित झालेली असते. याच्यामध्ये सपाट आणि सुपीक जमीन, वाहतुकीचं केंद्र झालेलं असतं. त्याच्यानंतर तुम्हाला खाणकाम असतं, व्यापारी केंद्र इत्यादी कारणामुळे बऱ्याचशा या एकत्रित लोक काय होतात, येतात आणि तिथं मोठ्या प्रमाणामध्ये वस्त्या निर्माण करतात. त्याच्यामुळे या वस्त्या अशा एकत्रित जर आल्या तर इथं संरक्षण पण मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना मिळतं. कुणाला म्हणजे चोरी लपाटी काही भानगडी होत नाहीत. शिक्षणच्या सुविधा मग असे खूप साऱ्या वस्त्या एकत्रित येऊन मग तिथं झेडपीची शाळा वगैरे निर्माण होते. शिक्षण पण मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या प्रमाणे घेतलं जातं. सामाजिक सोयी, धार्मिक कारणामुळे इथं सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, त्याच्यानंतर आरोग्य या सगळ्या सुविधामुळे हे लोक एकत्रित येतात आणि त्या अशा वस्तींना काय म्हणायचं, मग केंद्रित वसाहती तिथं होतात. दुसरा एक प्रकार आहे रेषाकृती वस्ती. रेषाकृती म्हणजे कसली बाबा, समज एखादा नॅशनल हायवे गेलेला आहे, खूप मोठा नॅशनल हायवे मोठ्या प्रमाणामध्ये गेलेला आहे. मग हळूहळू त्या रस्त्याच्या कडेला हॉटेल, घरं वगैरे तुम्हाला जाणवताना दिसतील. त्याच्यानंतर रस्ते असतील, लोहमार्ग असतील तुम्हाला, किंवा एखादी नदी मोठ्या प्रमाणामध्ये असेल, किंवा कालवा असेल, समुद्र किनारा असेल, अशा पर्वती प्रदेशांच्या पायथ्याचा भाग असेल, पर्वती पायथ्याच्या भागात कोणत्या, रेषाकृती. आणि नदी, कालवा, समुद्र किनारा, रस्ते, लोहमार्ग अशा भागामध्ये, सरळ भागामध्ये कसले आहेत, मग हे इथून समज रस्ता, नदी, नाला काही गेलेला असेल, म्हणजे नदी, कालवा, समुद्र किनारा असेल तर अशा दोन्ही साईडला ते काय होतात, अशा वस्त्या निर्माण होतात. त्यांना म्हणायचं रेषाकृती वस्ती. आता तुम्ही म्हणणार मग केंद्रित वस्तीमध्ये सुद्धा तुम्हाला ओढे, नाले, नद्या, तळी, सरोवरे दिलेले आहेत. इथं तुम्हाला केंद्रित वसाहती आणि इथं सरळ आहेत त्या काय, रेषाकृती. कधी कधी तुम्हाला क्वेश्चन अशा डायग्राम दिलेले असतात त्याच्यावरून सुद्धा तुम्हाला ओळखायला लावलेलं असतं. ठीक आहे, चला मग याचं उत्तर तुम्हाला जे आहे ते काय सांगायचं आहे, 3 नंबर. म्हणजे विखुरलेल्या वस्त्या तुम्हाला डोंगराळ प्रदेशामध्ये सुद्धा आढळतात, कमी पावसाच्या प्रदेशामध्ये सुद्धा आढळतात आणि कोकणाचा किनारा या भागात सुद्धा आढळतात. आणि केंद्रित वस्त्या ज्या आहेत त्या नद्यांच्या सुपीक आणि पर्वतांच्या पायथ्याला सुद्धा आढळतात. रेषाकृती, सॉरी. ओके, चला नीट लक्षात राहू द्या. चला, भारतातील सर्वात लांब रेल्वे मार्ग खालीलपैकी कोणता आहे? भारतातील सर्वात लांब रेल्वे मार्ग. आता याच्या अगोदर आपण नॅशनल हायवे बघितले होते, बरोबर ना. नॅशनल हायवे कोणते होते, सर्वाधिक लांबीचे 44, बरोबर ना. जुना नंबर त्याचा 7 होता. दुसरा क्रमांक कोणता होता रे, दुसरा क्रमांक सर्वाधिक लांबीचा. ओके, हे तुम्ही आपण नॅशनल हायवे मध्ये बघितलंय. आता आपल्याला रेल्वे मार्ग बघायचा आहे जो की सर्वाधिक लांबीचा रेल्वे मार्ग भारतातील कोणता आहे. दिल्ली ते चेन्नई एक्सप्रेस, म्हणजे दिल्ली चेन्नई गाड्यांचे तुम्हाला मी मार्गाचे फक्त नाव दिले, तर तुम्ही याचे एक्सप्रेसचे नाव पण नीट लक्षात घ्या. गाडीचे जम्मू ते कन्याकुमारी आहे, दिब्रुगड ते कन्याकुमारी आहे, मुंबई ते कोलकाता. याचं उत्तर काय आहे, दिब्रुगड ते कन्याकुमारी याचं उत्तर आहे. कारण का बघा, याचं कारण का ही आसाम राज्यात दिब्रुगड, आसाम, ओके, आसाम या राज्यापासून सुरुवात होते ते खाली तुम्हाला कन्याकुमारी पर्यंत. भाऊ एकूण 8 राज्यातून तिचा प्रवास आहे. विवेक एक्सप्रेस तिचं नाव आहे. काय, विवेक एक्सप्रेस. पण दिब्रुगड ते कन्याकुमारी या राज्यांना ती काय करते, या शहरांना ती जोडते. बघा इथं दिब्रुगड म्हणजे पार अरुणाचल प्रदेशाच्या सीमावर्ती तिथं तयार झालंय बघा. हा दिब्रुगड इथून ही जी ट्रेन आहे बघा, इथून अशी ट्रेन तुम्हाला इथं आलेली आहे. म्हणजे पहिला राज्य घ्यायचं आसाम, बरोबर ना. आसाम मधून इथं नागालँड येते बघा. ओके, नीट लक्षात राहू द्या. कोणतं राज्य तयार होतं इथं, नागालँड. इथं काय, आसाम. ओके, आसाम, त्याच्यानंतर नागालँड. त्याच्यानंतर ही जी आहे पश्चिम बंगाल, दार्जिलिंग जिल्हा जो आहे वरती आलेला, म्हणून इथलचा जो आहे पश्चिम बंगाल या राज्यामध्ये तिचा प्रवास आहे. इथलचा वरचा दार्जिलिंग मधून तुम्हाला ती इथं कुठे येते,
बिहार, बरोबर ना, पश्चिम बंगाल त्याच्यानंतर बिहार. बघा कोणते राज्य झाले, आसाम एक राज्य झालं, त्याच्यानंतर दुसरं आहे नागालँड, तिसरं आहे पश्चिम बंगाल, चौथं आहे तुमचं बिहार. ओके, आता बिहार मधून ती कुठे गेली तिकडं, हे काय आहे आसनसोल, इकडचा जो आहे तो झारखंड, झारखंड मधून बघा हा झारखंड. त्याच्यानंतर इथं आहे तुम्हाला कोणता आहे ओडिसा, कोणता आहे ओडिसा राज्य आलं. ओके, ओडिसा. ओडिसातून ती कुठे गेली, इथं आंध्र प्रदेश, आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेशातून तुम्हाला ती इकडे कुठे गेलेली आहे, तुम्हाला आंध्र प्रदेशातून अगोदर घ्या इकडे केरळ. ओके, केरळ आणि कन्याकुमारी, म्हणजे इथं तमिळनाडूमध्ये पण आली, परत केरळमध्ये गेली, पुन्हा इथं खाली आली कन्याकुमारीला तमिळनाडूमध्ये, बरोबर ना. म्हणजे तमिळनाडू 1, केरळ 2, आंध्र प्रदेश 3, ओडिसा 4, त्याच्यानंतर झारखंड 5, त्याच्यानंतर बिहार 6, पश्चिम बंगाल 7, त्याच्यानंतर इकडं आसाम 8 आणि नागालँड 9. म्हणजे जवळजवळ किती राज्यातून जाते बघा. इकडे बघा आता विवेक एक्सप्रेस याची घोषणा जी होती ह्या रेल्वेची, याची घोषणा ही 2011 आणि 12 मध्ये केलेली होती. स्वामी विवेकानंद यांच्या 150व्या जन्म निमित्त ही घोषणा केलेली होती, जयंती निमित्त. आणि भारतातील सर्वाधिक लांबीची ही म्हणजे रेल्वे आहे, म्हणजे डबे नाही तर सगळ्यात लांब वाहणारी पळणारी लांबी त्याची जी आहे 4256 किलोमीटर, एवढ्या लांबचा प्रवास ती प्रवास करते. 84 किलोमीटर जवळजवळ, म्हणजे 84 तास या रेल्वेला लागतात दिब्रुगडहून कन्याकुमारीला पोहोचायला. 657 रेल्वे स्थानक आहेत या महामार्गावर, म्हणजे या मार्गावरती, रेल्वे मार्गावरती. 52 स्थानकावरती ती प्रत्यक्षात थांबतीये. आसाम, त्याच्यानंतर नागालँड, पश्चिम बंगाल, बिहार, ओडिसा, आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि केरळ इथे ऍड करायचं राहिले, केरळ. ओके, केरळ म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 त्याच्यानंतर 4, 1 मिनिट राज्य मला मोजू द्या. केरळ 1 2 3 त्याच्यानंतर 4, पश्चिम बंगाल 5 5 5 5 6 7 8 9 राज्यातून जाते बघा. कारण का झारखंड मधून पण तिचा प्रवास जो आहे तो थोड्या प्रमाणामध्ये आहे, पण काही ठिकाणी तुम्हाला 8 दिलेली आहे, पण ती 9 राज्यातून सुद्धा ती वाहते. ही आहे तुमची विवेक एक्सप्रेस, दिब्रुगड ते कन्याकुमारी मोठी ट्रेन आहे, लांबट, आणि सगळ्यात जास्त लांबचा प्रवास ती तयार करते, म्हणून ती भारतातील सर्वाधिक लांबीची रेल्वे आहे. म्हणून याचं उत्तर जे आहे ते कोणतं आहे, दिब्रुगड ते कन्याकुमारी, पर्याय क्रमांक 2. चलो नेक्स्ट क्वेश्चन 7 नंबर. महाराष्ट्रातील प्रसिद्ध कुंभगर्ता यालाच आपण काय म्हणतोय, रांजण खळगे, पॉट होल्स, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहेत. आता नीट लक्षात राहू द्या, इथं एकच शब्द आहे, ते म्हणजे कोणता आहे, प्रसिद्ध. मग तुम्ही म्हणणार कारण का नाशिक मध्ये, ओके, नाशिक शहरामध्ये तुम्हाला आपली जी गोदावरी नदी आहे, गोदावरी, या गोदावरी नदीमध्ये तुम्हाला सुद्धा रांजण खळगे जे आहेत ते तयार झालेले आहेत. त्यांना नाव पण दिलेले आहेत, सीताकुंड, रामकुंड वगैरे, नाही का, पंचवटीला या ठिकाणी, म्हणजे तिथं कुंभमेळा भरतो अशा ठिकाणी. तर हे नाशिक शहरामध्ये सुद्धा आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला पुणे जिल्ह्यामध्ये जर तुम्ही आपलं कोणती नदी आपली, ही मुळा, आणि इकडची मुठ्ठा. ओके, मुठ्ठा नदी जर बघितलं, मुठ्ठा नदी, ओके, मुठ्ठा नदी मधले जर म्हणजे शिवणे शहर आपल्या पुण्यामधलं, ओके, शिवणे शहर जे आहे, म्हणजे नांदेड सिटीच्या वरून शिवनेला जाताना तुम्हाला पूल लागतो मुठ्ठा नदीचा, आणि या पुलाच्या तिथं मोठ्या प्रमाणामध्ये रांजण खळगे तयार झालेले आहेत, म्हणजे पुणे शहर. याही जिल्ह्यामध्ये तुम्हाला आहे. भीमा, गोदावरी आणि कृष्णा तीनही नद्यांच्या खोऱ्यामध्ये तुम्हाला छोटे छोटे, बरेचसे मोठे, काही ठिकाणी मोठे छोटे रांजण खळगे पाहायला भेटतात. पण आता तुम्हाला महाराष्ट्रातील प्रसिद्ध म्हणते, कारण का या ठिकाणी बघा, सातारा दिले, सिंधुदुर्ग दिले, अमरावती दिले. ओके, आता काही ठिकाणी लोकांचं कन्फ्यूज जे आहे ते या 2 मध्ये असतं.
या 2 मध्ये तर येणारच नाही. 3 आणि 4 तर पर्याय, 2 आणि 4 तर पर्याय उडाला. बरेच जण गोंधळ करतील. इथं साताऱ्यामध्ये बरेच जण म्हणते ना महादेव इकडं महाबळेश्वरवरती 4 नद्याचा उगम आहे, कृष्णा नदी आणि डोंगरातून वाहत असेल, मग इथं रांजण खळगे आहेत पण खूप कमी प्रमाणामध्ये आहेत कृष्णा नदीच्या खोऱ्यामध्ये. पण अहमदनगर याचं बरोबर उत्तर आहे. कारण का ही जर आपली भीमा नदी जर बघितली, या भीमा नदीला येऊन पहिली नदी कोणती मिळते रे? वेळ. त्याच्यानंतर कोण आहे? ही घोड नदी. त्याच्यानंतर इथून मिळते मीना आणि त्याच्यानंतर आहे कुकडी. नीट लक्षात राहू द्या, ही जी कुकडी नदी आहे या जवळजवळ 84 किलोमीटर ही नदी वाहते. कुकडी नदीचा उगम जर बघितला तुम्ही तर नाणे घाटात आहे. ओके, नाणे घाटामध्ये या नदीचा उगम आहे, म्हणजेच इथं जुन्नूर जवळ. ओके, जुन्नूर तालुका पुण्यापासून जवळ, जुन्नूर तालुक्यात नाणे घाटात या नदीचा उगम होतो आणि ही पूर्वेकडे वाहत जाते 84 किलोमीटर आणि शिरूरच्या जवळ ती काय होते? घोड नदीला मिळते. या नदीवरती तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये आणि जगप्रसिद्ध ज्या रांजण खळगे ही तुम्हाला ही नदी दिलेली आहे आणि असले खतरनाक रांजण खळगे कुंभगर्ता तुम्हाला महाराष्ट्रातल्या नाही तर जगातल्या ज्या नद्यांमध्ये रांजण खळगे कुंभगर्ता तयार झालेले आहेत त्याच्यामधले हे जगप्रसिद्ध आहेत. नीट लक्षात राहू द्या, कसले येतं? जगप्रसिद्ध. कारण का तर इथं जगातील पर्यटन सुद्धा येतात. ओके, जगातील पर्यटन यांचा भौगोलिक अभ्यास करण्यासाठी, रांजण खळग्याचा अभ्यास करण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये लोक बाहेरच्या राज्यातून, बाहेरच्या देशातून इथे येतात, म्हणून जागतिक पर्यटन म्हटलं. त्याच्यानंतर हे बघण्यासाठी तुम्हाला शैक्षणिक महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या काही राज्यातल्या शैक्षणिक सहल सुद्धा तुम्हाला इथे मोठ्या प्रमाणामध्ये येताना पाहायला भेटतील. पर्यटन क्षेत्र आहे आणि इथालचे रांजण खळगे जे आहेत याचं जागतिक म्हणजे वर्ल्ड रेकॉर्ड म्हणजे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड झालेला आहे, म्हणून तुम्हाला हे जगप्रसिद्ध आहेत रांजण खळगे. नीट लक्षात राहू द्या, याचा अभ्यास करण्यासाठी जगातले सुद्धा शास्त्रज्ञ किंवा काही भौगोलिक विचारवंत इथं येतात. ओके, म्हणून तुम्हाला, आणि ही कुकडी जी नदी आहे या कुकडी नदीवरती अहमदनगर जिल्ह्यामध्ये अहमदनगर आणि पुणे यांच्या जर बघितलं शिरूरच्या तिथं या दोघींचा संगम होतोय आणि पुण्यातल्या महत्वाच्या शहरामधून ही नदी वाहते आणि इकडे अहमदनगरमध्ये पण म्हणजे दोघांच्या ह्याच्यामधला हा प्रदेश आहे. तर या अहमदनगर जिल्ह्यामध्ये या कुंभगर्ता आणि रांजण खळगे मोठ्या प्रमाणामध्ये असतात. तुम्हाला माहिती आहे नद्यांच्या अवस्था ज्या आहेत, नद्यांच्या 3 अवस्था आहेत. एक आहे युवा अवस्था, दुसरी आहे प्रौढ अवस्था आणि तिसरी आहे वृद्ध अवस्था. मग युवा अवस्थेमध्ये तयार होणारे भूरूपे, वृद्ध अवस्थेत तयार होणारे भूरूपे आणि प्रौढ अवस्थेत तयार होणारे भूरूपे. ओके, किंवा नद्यांच्या टप्पे असतात, वरचा टप्पा, मधला टप्पा आणि खालचा टप्पा, बरोबर ना? तर युवा अवस्थेमध्ये तयार होणारा नदीच्या अपक्षरण कार्यामुळे तयार होणारं भूरूप आहे ते म्हणजे कोणतं आहे? रांजण खळगे. नद्यांमधून वाहताना प्रचंड वेगाने वाहणारं पाणी भूपृष्ठ भागात जर कमकुवत खडक असेल तर अशा भागामध्ये नद्यांच्या पाण्याबरोबर दगड गोटे वाहून येणारे ते आदळतात पृष्ठभागावरती आणि त्या खडकाला छिद्र पडतात किंवा हे होतात आणि त्या हळूहळू दरवर्षी पडून त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला दगड वगैरे अडकतात आणि ते गोल 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 असे काय होतात? फिरू लागतात आणि अशा रांजण आणि खळग्यांची काय होते? मग या ठिकाणी निर्मिती होते. ते गोल गोल फिरून तिथं तुम्हाला त्याची निर्मिती होत असते आणि हळूहळू याचा खोली जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये होते. ठीक आहे, तर असे जगप्रसिद्ध रांजण खळगे तुम्हाला अहमदनगरमध्ये पाहायला भेटतील. तुम्ही नुसतं युट्यूबवरती टाका रांजण खळगे, बस लगेच तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटेल आणि त्याच्यामध्ये हे सगळे रांजण खळगे तुम्हाला इथं पाहायला भेटतील. म्हणून याचं उत्तर आहे अहमदनगर. चलो नेक्स्ट क्वेश्चन. खालील माहितीवरून खडक समूहाचे, भाऊ हे शब्द महत्वाचा आहे, खडक समूहाचे नाव ओळखा असा प्रश्न विचारलाय. नाव संपूर्ण भंडारा व गोंदिया जिल्हा, नागपूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग यांचा काही भाग बघा. म्हणजे याचा अर्थ खालील हे जे वर्णन आहे याच्यावरून तुम्हाला खडकाच्या समूहाचा प्रकार ओळखायचा आहे. मग संपूर्ण भंडारा, गोंदिया जिल्हा, नागपूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग यांचा काही भागामध्ये हा खडक समूह आढळतोय.
साकोली आणि सौसर या मालेतील अति प्राचीन रूपांतरित खडक तुम्हाला ज्या आहेत या काळात मध्ये तयार झालेले आणि हे सलग पट्टे आहेत साकोली आणि सौसर या प्रदेशामध्ये आढळतात बाबा या खडकामधले या मालेचे साधारण कालखंड जवळजवळ 400 कोटी वर्षापूर्वी हे खडक समूह तयार झालेले आहेत आणि महाराष्ट्रातील या खडक समूहामध्ये महाराष्ट्रातील 10.5% क्षेत्र या खडक समूहाने व्यापलेलं आहे। या वर्णनावरून तुम्हाला प्रकार ओळखायचा आहे। कडप्पा खडक प्रणाली आहे, डेक्कन ट्रॅप आहे। ओके, आता काही म्हणते ना 10.5 पण 10 नाही ना, महाराष्ट्राचा 90% भाग आहे। कॅम्ब्रियन समूह आहे आणि विंध्यन श्रेणीचे खडक आहेत। तर 4 कोटी वर्षापूर्वी म्हणजे साधारण कालखंड 400 कोटी वर्षापूर्वीचा आहे। 400 कोटी वर्षापूर्वीचा नाही, इथं अति प्राचीन आणि रूपांतरित खडक आहेत। याचा अर्थ याचं उत्तर आहे कॅम्ब्रियन समूह। कारण का अल्फा म्हणजे पृथ्वीचा भूगर्भिक इतिहास YouTube वरती जा, माझं लेक्चर सर्च करा, जिओलॉजिकल ऑफ द हिस्ट्री किंवा पृथ्वीचा भूगर्भिक इतिहास, याच्यावरती तुम्हाला दाखवलंय की पृथ्वीच्या निर्मितीपासून आतापर्यंत पृथ्वीवर कशाची कधी निर्मिती झाली, कोणत्या खडकाची, कोणत्या डोंगराची, पर्वताची, शिखराची, या सगळ्यांची माहिती तुम्हाला मी तिथं दिलेली आहे। त्याच्यामध्ये मी सांगितलंय की सर्वात अति प्राचीन खडक कधी निर्माण झाले, त्याचा कार्यकाल काय आहे आणि हे कॅम्ब्रियन या सगळ्यांचं वर्णन करण्यासाठी तुम्हाला मी 18 शक दिले होते, 4 युग दिले होते आणि 5 कल्प दिले होते। त्या 5 कल्पामधलं एक आणि 18 शकामधलं एक आहे कॅम्ब्रियन शक। प्री कॅम्ब्रियन वेगळं आणि कॅम्ब्रियन शक वेगळं। कॅम्ब्रियन शकामध्ये भारतामध्ये तुम्हाला धारवाड, ओके, धारवाड आणि त्याच्यानंतर कडप्पा, ओके, धारवाड आणि कडप्पा श्रेणीचे खडक तुम्हाला तयार झालेले पाहायला भेटतील। आणि हे कोणाचा भाग आहे तर कॅम्ब्रियन समूहाचा भाग आहे। हे काय तर फक्त खडक आहेत, हे काय तर खडक आहेत, हे समूहाचा भाग आहे। मग धारवाड आणि कडप्पा म्हणजे जसं की निरगिली पर्वत म्हणजे आपला काय विंध्य पर्वत असेल, कैमूरच्या टेकड्या असतील, इकडे अरवली पर्वत असेल, ह्या काळामध्ये धारवाड आणि कडप्पा दक्षिण भारतामध्ये वगैरे, उत्तर भारत, मध्य भारतामध्ये तुम्हाला हे पाहायला भेटेल। म्हणून याचा आणि साकोली आणि सौसर माले या ज्या आहेत ह्या तुम्हाला इथं पाहायला मोठ्या प्रमाणामध्ये भेटतील। बघा, हे भारताचा भूगर्भिक रचना, भारतामध्ये आर्कियन खडक प्रणाली सर्वात जास्त जुनी, त्याच्यानंतर धारवाड झाली, त्याच्यानंतर कडप्पा, विंध्यन, गोंडवाना, तृतीय युगीन खडक। कडप्पा श्रेणीचे जर खडक बघितले तुम्हाला तर आंध्र प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बिजवार माळा आहेत, कृष्णा माळा, नल्ला मल्ला, चेऊर माळा आहे, पापघानी माळा आहेत। ह्या आंध्र प्रदेशामधल्या म्हणजे या राज्यामधल्या सगळ्या छत्तीसगड, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश या ठिकाणी कडप्पा आणि कर्नूल जिल्ह्यामध्ये ओडिसा, राजस्थान, दिल्ली या ठिकाणी तुम्हाला हे पाहायला भेटेल। आणि धारवाड प्रणालीचे जर रांगा बघितल्या, चॅम्पियन रांग कर्नाटकमध्ये, चंपानेर माळ गुजरातमध्ये आहे, क्लोजपेट माळ आहे मध्य प्रदेशमध्ये, शिल्पी मालिका, लो खनिज माळ, खोंडाईट रांग, रायलो माळ आणि बघा सौसर माळ आणि साकोली माळ ह्या कशाच्या आहेत, धारवाड आहेत। आणि हे धारवाड जे खडक धारवाड आणि कडप्पा यांचा मिळून हे कधी तयार झालेले आहेत, इकडे बघा कॅम्ब्रियन कालखंडामध्ये तुम्हाला इथं तयार झालेला दिसतील। म्हणून याचा 10% जो भाग आहे तो आपल्या महाराष्ट्राचा यांनी व्यापलेला आहे। साधारण 400 कोटी वर्षापूर्वी तयार झाले होते। साकोली आणि सौसर माळ आहे याची, धारवाड आणि त्याची, आणि भंडारा, गोंदिया, नागपूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागामध्ये तुम्हाला हे पाहायला भेटतील। म्हणून 8चं उत्तर जे आहे ते तुम्हाला 3 द्यायचं आहे। ओके, चलो 9, खालील डोंगर रांगांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा। कोणत्या डोंगर आहेत जे उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रमाने तुम्हाला दाखवायचे? सातमाळा हा रंग आहे, दंडोबा डोंगर आहे, गायना डोंगर आणि चिकोंडी डोंगर आहेत। बघा, सातमाळा डोंगर जो आहे इथं बघा, पहिले लिहून घ्या, आता इथं पहिल्यावरूनच उत्तर निघतंय बघा। सातमाळा डोंगर कुठे आहे रे भावांनो? ही आहे तुम्हाला नाशिक जिल्ह्याला सुरुवात झालं। ओके, नाशिक कुठं आहे? नाशिक जिल्हा। गायना डोंगर कुठं आहे रे भावांनो? ही आहे तुम्हाला धुळे, कुठं आहे? धुळ्यामध्ये आहे। आणि चिकोंडी डोंगर रांग जी आहे आणि इथं दंडोबाचा डोंगर आहे, दंडोबाचा डोंगर आहे सांगलीला, दंडोबाचा डोंगर कुठे? सांगलीला। आणि चिकोंडी डोंगर रांग कुठं आहे तर ती आहे कोल्हापूरला आहे। आता मला सांगा उत्तर दक्षिण क्रम इकडे पुढचे बघायची बी गरज नाही, याच्यावरूनच तुम्ही क्रम सांगू शकता। खालील डोंगर रांगाचा उत्तरेकडून दक्षिणेकडे म्हणते, सातमाळ्याच्या अगोदर धुळे येते म्हणून पहिलं ऑप्शन तर कटलं। ओके, चिकोंडी डोंगर कोल्हापूरमध्ये म्हणजे ही खाली यायला पाहिजे आणि त्याच्या पुढे यायला पाहिजे, म्हणजे याचा अर्थ इथं उत्तर तुम्हाला मिळून गेलं कोणतं आहे? गाळणा डोंगर
सातमाळा डोंगर, दंडोबा आणि चिकोंडी हे तुमचं उत्तर पाहिजे. उदाहरणार्थ आता बघा गाळणा डोंगर इथं आला तुमचा. ओके, गाळणा डोंगर हे कुठं आहे? धुळ्यामध्ये आला, म्हणून हे नंबर 1 ला येईल. इथं तुमचा आहे सातमाळा. ओके, सातमाळा डोंगर. इथं तुमचा सांगली जिल्ह्याचा जो भाग आहे असा इथं गेलेला, इथं आहे दंडोबाचा डोंगर. ओके, दंडोबा. आणि कोल्हापूर जो आहे तो आहे चिकोंडी डोंगर. म्हणजे पहिल्या नंबरला कोणता आहे? गाळणा, नंबर 2 ला सातमाळा, 3 नंबरला येईल दंडोबा आणि 4 नंबरला येईल चिकोंडी. आणि सेम बघा गाळणा, सातमाळा, दंडोबा आणि चिकोंडी पर्याय क्रमांक 2. आता बघा हे तुम्हाला परीक्षेला महाराष्ट्र पठारावरील डोंगर रांगांचा उत्तर दक्षिण क्रम बऱ्यापैकी एमपीएससीने रिपीट क्वेश्चन विचारायला लागले. त्याच्या व्यतिरिक्त आता जर डोंगर जर दिला अशा टाईपचा तर हे प्रश्न तुम्हाला येऊ शकतो आयोगाने, त्यामुळे याला आयएमपी करून ठेवा. चलो नेक्स्ट क्वेश्चन आहे 10. ज्या राज्यांना खंडीय स्थान, खंडीय नीट लक्षात राहू द्या, खंडीय म्हणजे त्याचा भाग जो आहे, खंडीय स्थान म्हणजे काय? जमिनीने वेढलेला. ज्या राज्यांना खंडीय स्थान लाभलेले आहे म्हणजे असं राज्य ज्याच्या चारी बाजूनी सगळी जमीनच आहे. ओके, आणि ज्या राज्यांना इतर कोणत्याही देशांच्या सीमा भिडलेल्या नाहीत. बघा मी काय म्हटलं, असं राज्य सांगायचं आहे ज्यांना समुद्र किनारा लागलेला नाहीये, समुद्र किनारा लागलेला नाहीये आणि त्यांच्या सगळ्या बाजूंनी काय लागलेलं आहे? राज्यांची सीमा लागलेली आहे. खंडीय स्थान आणि त्या इतर राज्यांना इतर देशांच्या किंवा महासागरांच्या सीमा लागलेल्या नाहीत, याला आपण भूवेष्टित राज्य म्हणतो. भूवेष्टित राज्य आणि कोणत्याही बाहेरच्या देशांच्या सीमा लागलेल्या नाहीत असे राज्यांचा क्रम तुम्हाला काढायचा आहे. ज्या राज्यांना खंडीय स्थान लाभलेले आहे म्हणजे फक्त जमिनीचं स्थान लाभलंय, आणि ज्या राज्यांना इतर कोणत्याही देशांच्या सीमा भिडलेल्या नाहीत म्हणजे इतर देशांच्या सीमा लागलेल्या नाहीत, अशी 4ही राज्य कोणत्या गटात दिली आहेत असा गट तुम्हाला ओळखायचा आहे. मग बघा आता हरियाणा जर बघितला आपण, हरियाणा, मध्य प्रदेश, मध्य प्रदेशची सीमा जी आहे त्या मध्य प्रदेशची सीमा तुम्हाला कुणाला लागती रे? नेपाळला, बरोबर ना? नेपाळ, मध्य प्रदेशची सीमा कुणालाच लागत नाहीये. हरियाणाची सीमा कुणाला लागत नाहीये. ओके, छत्तीसगडची सीमा कुणालाच लागत नाही, बाहेरच्या देशाला पण नाही किनारपट्टी. आणि झारखंड. याचं उत्तर खालचं बघून घ्या. आता हिमाचल प्रदेश जर बघितलं, हिमाचल प्रदेशाची जी सीमा आहे ती चीनला लागते. उत्तराखंडची सीमा जी आहे ती नेपाळला पण लागते आणि चीनला पण लागते. हरियाणाची कुणाला लागत नाहीये, पण उत्तर प्रदेशची नेपाळला लागते, म्हणून हे ऑप्शन गेलं. याच्यामध्ये परत हरियाणा रिपीट झाले पण राजस्थान आलंय, कारण का राजस्थानची सीमा जी आहे ती कुणाला लागते? पाकिस्तानची लागते, पाकिस्तानला. गुजरातची पाकिस्तानला लागते, म्हणून हेही उत्तर गेलं. महाराष्ट्राला समुद्र किनारा लागलाय आणि महाराष्ट्राची सीमा कुणाला लागते? गोव्याला लागते, कर्नाटकला लागते, पण बाहेरच्या देशाला लागते का? नाहीये. कर्नाटकची सीमा जी आहे, कर्नाटकची सीमा नाही, गोवा नाहीये आणि तमिळनाडू नाहीये, पण यांना काय लागलेलं आहे? किनारपट्टी लागलेली आहे, समुद्राचं पाणी लागलेलं आहे. त्यामुळे इथं फक्त खंडीय नाहीये, यांना खंडीय प्लस काय लागलेलं आहे? सागरीय. म्हणजे याचा अर्थ जर आपण बघितला, बघा इथं हे आहे हरियाणा, बघा हे राज्य जे आहे हे आहे हरियाणा. हरियाणाला कुणाची बाहेरची सीमा लागते का? नाही. समुद्र किनारा आहे का? नाही. फक्त बाजूच्या राज्यांची सीमा आहे त्या ह्याची, बरोबर ना? बघा मध्य प्रदेश आहे, इथं मध्य प्रदेशला पण कुणाची सीमा नाही लागलेली. ओके, इकडे छत्तीसगड आहे, झारखंड आहे, यांच्या सीमा आहे. तेलंगणा पण असं राज्य सांगायचे तुम्हाला, तेलंगणा, बरोबर ना? दिल्ली सांगायचंय, असे राज्य. यांच्या सीमा बाहेरच्या कोणत्याही राज्याला आणि म्हणजे कोणत्याही देशाला आणि समुद्राला लागत नाहीत. म्हणजे याचं उत्तर तुम्हाला कळलं ना? 10चं उत्तर जे आहे ते कोणतं आहे रे? हरियाणा, त्याच्यानंतर मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि त्याच्यानंतर झारखंड. म्हणून पर्याय क्रमांक याचं उत्तर काय आहे? 1. चलो नेक्स्ट क्वेश्चन. विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे वाहणाऱ्या ग्रहीय वाऱ्यांचा, नीट लक्षात राहू द्या, ग्रहीय वाऱ्यांचा योग्य क्रम कुणीकडे? विषुववृत्ताकडून. म्हणजे हे आहे आपला पृथ्वी, इथून विषुववृत्त, इथं तुम्हाला हे पट्टे आहेत आणि हे इथलचे ध्रुवीय भाग, इथं ध्रुवीय. ओके, ध्रुवीय. तर विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना म्हणते, इथून इकडं ध्रुवाकडे वाहणाऱ्या वाऱ्यांचा ग्रहीय वाऱ्यांचा क्रम सांगा. ग्रहीय वारे म्हणजे काय अगोदर हे नीट लक्षात राहू द्या, कारण का
इथं मी तुम्हाला हे दिले बघा, वाऱ्यांचे प्रकार दिले, टाइप्स ऑफ विंड. पहिला प्रकार आहे ग्रहीय वारे. ग्रहीय वारे म्हणजे काय, तर इथं शब्द सांगायचा आहे भूपृष्ठावरून सलग, भूपृष्ठावरून सतत, तुम्हाला भूपृष्ठ भागावरून सतत जास्त वायुदाबाकडून कमी वायुदाबाकडून जास्त वायुदाबाकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना काय म्हणायचे, म्हणजे काय म्हणायचे, ग्रहीय वारे. ग्रहीय वाऱ्यांचे 3 प्रकार पडतात. ओके, पहिला आहे व्यापारी वारे. व्यापारी वाऱ्यांना दुसरं नाव आहे पूर्वीय वारे. व्यापारी वाऱ्यांना दुसरं नाव काय आहे, पूर्वीय वारे. दुसरा प्रकार आहे प्रतिव्यापारी वारे. प्रतिव्यापारी वाऱ्यांनाच आपण म्हणतो पश्चिमी वारे. आणि दुसरं आहे ध्रुवीय वारे. नीट लक्षात राहू द्या. मग हे जे विषुववृत्त आहे, या विषुववृत्त आहे 0° ते उत्तरेला आणि दक्षिण गोलार्धात आणि उत्तर गोलार्धात 5° 0 ते 5° इथं आहे. इथं विषुववृत्ती कमी दाबाचा पट्टा आहे. कारण का, इथं तापमान कसं आहे, जास्त. जिथं तापमान जास्त आहे तिथं वायुदाब कसा असेल, कमी. मग आणि उत्तर गोलार्धात आणि दक्षिण गोलार्धात इथं 0°, 0, 1, 2, 3, 4 डॅश 25° ते 35°. उत्तर गोलार्धात 25 ते 35. बघा इथं आणि इथं या गोलार्धातून मध्य अक्षवर्तीय किंवा उपोष्णकटिबंधीय जास्त दाबाच्या प्रदेशाकडून इकडं कमी वायुदाबच्या प्रदेशाकडे, बरोबर ना. उत्तर गोलार्धात 35 ते 25, दक्षिण गोलार्धात 25 ते 35. इथून विषुववृत्ताकडे इथं जास्त दाबाच्या प्रदेशाकडून विषुववृत्ती कमी दाबाच्या प्रदेशाकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना काय म्हणायचं, प्रतिव्यापारी वारे. व्यापारी वारे म्हणजेच त्याला म्हणतो आपण पूर्वी वारे. म्हणजे सगळ्यात सुरुवातीला कोणता येईल, पूर्वी वारे. सगळ्यात सुरुवातीला कोण येईल, पूर्वी वारे क्रम. त्याच्यानंतर 25 ते 35 जास्त दाबाच्या प्रदेशाकडून, उपोष्णकटिबंधीय किंवा मध्य अक्षवर्ती जास्त दाबाच्या प्रदेशाकडून उत्तर गोलार्धात आणि दक्षिण गोलार्धात 55 ते 65, कधी कधी तुम्हाला 60 ते 70 असंही दिले अक्षवर्त आहे. 55 ते 65 अक्षवर्ता दरम्यान म्हणजे कडे जास्त दाबाच्या प्रदेशाकडून उपध्रुवीय कमी दाबाच्या प्रदेशाकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना काय म्हणायचं, पश्चिमी वारे. याला दुसरं नाव आहे प्रतिव्यापारी वारे. ओके, इथं तुम्हाला पाहायला भेटेल. ओके, जास्त दाबाच्या प्रदेशाकडून उपध्रुवीय कमी दाबाच्या प्रदेशाकडे. आणि तिसरा प्रकार आहे 65 किंवा 70 अक्षांश पासून ते इकडं 90 अक्षांश, म्हणजे ध्रुवाकडून इकडं ध्रुवीय जास्त दाबाच्या प्रदेशाकडून ध्रुवीय जास्त दाब. आता इथं बाबा तापमानच नाही ना रे, तापमान खूप कमी आहे ना, मग वायुदाब कसा असेल, जास्त. सर्वात जास्त वायुदाब पट्ट्याकडून, मग त्याच्या तुलनेत उपध्रुवीय वायुदाबाकडे कमी दाबाचा पट्टा आहे. मग ध्रुवाकडून उपध्रुवीय कमी दाबाच्या पट्ट्याकडे म्हणजे 90° अक्षवृत्तावरून तुम्हाला खाली 65 किंवा 70 अक्षवृत्ताकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना काय म्हणायचं, ध्रुवीय वारे. म्हणजे पहिला क्रम असेल पूर्वी वारे, यालाच आपण पश्चिमी वारे कसलं म्हणायचं, व्यापारी वारे. दुसरा आहे प्रतिव्यापारी म्हणजे पश्चिमी. तिसरा आहे ध्रुवीय. मग याचा क्रम काय पाहिजे रे, पहिल्या सुरुवातीला व्यापारी वारे म्हणजेच याला काय म्हणायचं, पूर्वीय वारे. दुसरा आहे पश्चिमी वारे म्हणजेच याला म्हणायचं आपण प्रतिव्यापारी वारे. आणि ध्रुवीय वारे म्हणजे याचा क्रम काय आहे तुमचा, व्यापारी म्हणजे ह्याला 1, 2 आणि 3 आणि 4 असं करा, अबकडे नाही, 1, 2, 3, 4 म्हणजे पर्याय क्रमांक 3 व्यापारी वारे, पश्चिमी वारे आणि काय म्हणायचं, ध्रुवीय वारे. चलो नेक्स्ट क्वेश्चन आहे 12वा. आफ्रिका खंडात खालील विधान तुम्हाला दिले तर बघा. आफ्रिका खंडात लांब व विशाल पर्वत श्रेणी आहे. आफ्रिका खंडामध्ये लांब आणि विशाल पर्वत श्रेणी आहेत का रे, नाही. नीट लक्षात राहू द्या, इथं तुम्हाला नाहीत पाहिजे होतं, लक्षात राहू द्या. याच्यामुळे हे विधान कसं आहे, चुकीचे आहे. आफ्रिका खंडामध्ये लांब आणि विशाल पर्वत श्रेणी नाही. नीट लक्षात राहू द्या, आहेच्या ऐवजी काय पाहिजे होतं, नाही पाहिजे होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर म्हणून हे विधान कसलंय, चुकीचे. आफ्रिका खंडाचे जास्तीत जास्त क्षेत्र हे कशाने व्यापलेलं आहे, सहारा वाळवंटाने व्यापलेलं आहे. आणि जगातले जे काही वाळवंट आहे मोठं, त्याच्यापैकी तुम्हाला हे सहारा वाळवंट. ओके.
त्याच्या म्हणजे हे विधान बरोबर आहे. क काय, मक्केनली हे आफ्रिकेतील सर्वात उंच शिखर आहे. लक्षात राहू द्या, मक्केनली हे जे आहे शिखर हे आहे तुम्हाला उत्तर अमेरिका. कुठलचं आहे, उत्तर अमेरिकेमधलं हे इथलचं शिखर आहे म्हणून. आणि आफ्रिकेतील सर्वात उंच शिखर जर तुम्हाला जर विचारलं तर ते आहे किलीमांजारो. किलीमांजारो. ओके, हे किलीमांजारो हे आफ्रिकेतील सर्वात उंच शिखर आहे. आणि हे मकिनली अलास्का पर्वतराणी हे तुम्हाला उत्तर अमेरिकेमधील सर्वात उंच शिखर आहे. म्हणून क चुकीचं आहे, ब बरोबर आहे, अ चुकीचं आहे. मग खाली बघा पर्याय म्हणा, एक मध्ये अ आणि ब बरोबर आहे. अ आणि ब आहे का, नाही. केवळ ब आणि क बरोबर आहे, ब आणि क हे पण नाही. केवळ ब बरोबर आहे, केवळ ब बरोबर आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 हे तुम्हाला द्यायचं आहे. क्लिअर. 11वीचं जुनं पुस्तक जे आहे ते व्यवस्थित एकदा वाचा, त्याच्यावर कधीतरी तुम्हाला प्रश्न विचारते कंबाईन. खालीलपैकी 13 नंबरचा, खालीलपैकी कोणती विधाने चुकीची आहेत. चुकीचे विधान विचारले रे भावांनो. चुकीचे विधान कोणतं आहे. भारतातील सर्वात मोठे रेशीम उत्पादक राज्य म्हणून कर्नाटक राज्याचा उल्लेख करावा लागेल. कर्नाटक राज्याचाच पहिला क्रमांक आहे, उल्लेख करावाच लागेल म्हणून पहिलं विधान बरोबर आहे. भारतातील सर्वात मोठे रेशीम उत्पादक राज्य म्हणून कर्नाटक राज्याचा उल्लेख करावा लागेल, तेच आहे बाबा पहिलं. ब, कच्च्या रेशमाच्या उत्पादनात भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो. कारण का, चीनचा जो आहे तो चीनचा प्रथम क्रमांक आहे आणि दुसरा कोण आहे, भारत आहे. म्हणून याचं ब विधान जे आहे ते सुद्धा कसलं आहे, बरोबर तुम्हाला द्यायचं आहे. बरोबर ना, कारण का चीनचा प्रथम आणि भारताचा दुसरा क्रमांक आहे. तिसरं विधान काय आहे, भारत हा जगातील असा एकमेव देश आहे की जिथे चारही प्रकारच्या रेशमाचे उत्पादन घेतलं जातं. रेशमाचं उत्पादन चारही प्रकारच्या घेतलं जातं असं तुम्हाला इथं विचारलेलं आहे. बघा तीनही विधान जे आहेत ते कसले येतं, बरोबर येतं. कारण का जे जगातील असा एकमेव देश आहे जिथे सर्व चारही प्रकारच्या रेशमाचे उत्पादन घेतलं जातं. आणि भारतामध्ये रेशमाचे जे आहेत 5 प्रकार आहेत. खरं तर किती येतं, 5, पण चारही प्रकारचं उत्पादन घेतलं जाते. म्हणून हे विधान क बरोबर आहे, ब बरोबर आहे, अ बरोबर आहे. वरीलपैकी चुकीचं विधान निवडायचंय. अ आणि ब म्हणजे चुकीचं विधान याच्यात एकही नाही, कारण का तिन्ही विधान बरोबर आहेत. म्हणून पर्याय क्रमांक याचा 4 आहे. कोणतेही चुकीचं विधान नाहीये, सगळे बरोबर आहेत. आपण भारतामध्ये जर याचं रेशीमचे जर प्रकार बघितले तर ते किती आहेत, 5 प्रकार तुम्हाला पाहायला भेटतील. 5 म्हणजे पहिला प्रकार कोणता आहे, जसं की मलबारी. ओके, मलबारी हे एक प्रकार आहे. याच्यानंतर एरी हा एक प्रकार आहे. याच्यानंतर तुम्हाला सांगायचं जर झालं तर मला वाटतं टोपाकल. ओके, टोपाकल टसर हे एक प्रकार आहे. याच्यानंतर जर बघितला ओको किंवा ओक टसर एक सांगायचं आहे. आणि 5वा प्रकार जर विचारला तुम्हाला तर तो आहे मुंगा. काय आहे, मुंगा. असे 5 प्रकारचे जवळजवळ रेशीमचे प्रकार आहेत. त्याच्यातले 5हीच उत्पादन घेतलं जाते, पण त्याच्यात इथं तुम्हाला ऑप्शन मध्ये 4 दिले तर 4चंही उत्पादन जे आहे इथं तुम्हाला भारतामध्ये घेतलं जातं. ओके, नीट लक्षात राहू द्या, 4. म्हणून याचं उत्तर कोणतंही चुकीचं नाहीये, सगळे विधानं बरोबर आहेत. ठीक आहे. आणि नेक्स्ट क्वेश्चन, योग्य जोड्या जुळवा. इकडे तुम्हाला काही क्रांती दिलेली आहेत आणि त्याचे वैशिष्ट्य दिलेले आहेत. कोणती क्रांती कशा संदर्भात झाली, हरित क्रांती, पीत क्रांती, तंतु क्रांती, सुवर्ण क्रांती. आता हरित क्रांती फळे, कापूस, तेलबिया आणि अन्नधान्य कशा संदर्भात झालेली आहे, मला सांगा कशा संदर्भात ही झालेली आहे, सांगा मला. पहिल्याच जोडी कुठे लावणार आहे, हरित क्रांती कशा संदर्भात झाली होती, अन्नधान्य संदर्भात झालेली होती. लक्षात राहू द्या, इथं तुम्हाला पंजाब आणि त्याच्यानंतर हरियाणा. ओके, पंजाब आणि हरियाणा. ओके, इथं तुम्हाला सगळ्यात अगोदर गहू जे होतं,
गव्हाचं कोठार म्हणलं जातं ना, गव्हाच्या संदर्भात इथं हरित क्रांती झालेली होती. आता हे याचं बेसिक तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. नॉर्मन बॉरलॉग हे तुम्हाला हरित क्रांतीचे जे आहेत जनक आहेत, यांनी अमेरिकेचे होते. तिकडे मोठ्या प्रमाणावर संकरित बी बियाणे तयार केले होते आणि प्रचंड प्रमाणामध्ये एवढी मोठी लोकसंख्या वाढत होती. या लोकांना असे पीक जे आहेत अन्नधान्य कमी पडत होतं, म्हणून यांनी अनेक अन्नधान्याच्या प्रजाती, नवीन प्रजाती ज्या आहेत बनवल्या प्रजाती, आणि त्याच्यापासून मग लोकांना हे अन्नधान्य मिळायला लागलं. नीट लक्षात राहू द्या. हे याच्या संदर्भात डिटेल्स इथं तुम्हाला मी सांगत नाही, लेक्चरमध्ये तुम्हाला घेतलंय. हरित क्रांती अन्नधान्य पीक यांच्या संदर्भात झालेली होती. ओके, मग अचं 4 किती जागेवर आहे बघा बरं. अचं 4 बघा, इथं एकच जागेवर पर्याय तुम्हाला मिळाला उत्तर. स्वामीनाथन आपल्या भारतातल्या हरित क्रांतीचे जनक सांगायचे. त्यांनी त्यांच्या बॉरलॉग यांचा अभ्यास करून इकडे आपल्याकडे ही क्रांती सुरू केलेली होती. ओके, मग पीत क्रांती याच्यानुसार कोणतं उत्तर जात आहे? 3 नंबर. पीत क्रांती काय संदर्भात आहे? तेलबिया संदर्भात. मग तंतु क्रांती सगळ्याला माहिती आहे. तंतु क्रांती काय? सीचं किती आहे? 2. तंतु क्रांती जी आहे धागे, कापसा संदर्भात. आणि सुवर्ण क्रांती एक आहे, ते म्हणजे फळे असेल, इथं मध असेल, याच्या संदर्भात क्रांती झालेली होती. म्हणून याचं उत्तर आहे 2 नंबर. या सगळ्या क्रांती तुम्हाला मी इथं दिलेल्या आहेत. हरित क्रांती अन्नधान्य पीक महाराष्ट्रात, ज्वारी विकास. पीत क्रांती आहे तेलबिया. धनुष्य क्रांती आहे स्वामीनाथन सूचित कृषीमध्ये सतत सुधारणा करण्यासाठी. एव्हरग्रीन क्रांती सदाहरित क्रांती धान्य उत्पादन. सुवर्ण तंतु क्रांती आहे तागाच्या संदर्भात झालेली होती. लाल क्रांती आहे टोमॅटोच्या संदर्भात झाली होती. लाल वरून टोमॅटो. तंतु क्रांती फळ, सफरचंद आणि मधुमक्षिका पालन याच्या संदर्भात सुद्धा झाली होती. गोल क्रांती बटाट्याच्या संदर्भात झाली होती. श्वेत क्रांती रेशीम, लक्षात राहू द्या. ऑपरेशन फ्लड दुग्ध उत्पादनासंदर्भात. रुपेरी क्रांती अंडी. त्याच्यानंतर चंदेरी क्रांती कोळंबी. गुलाबी क्रांती आहे झिंगे. करडी क्रांती आहे तुम्हाला खत. आणि नील क्रांती आहे मत्स्य उत्पादन. अजून अशा वेगवेगळ्या क्रांती तुम्हाला पाहायला भेटतील. आणि शेवटचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात 2011 सालच्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रात 2011 सालच्या जनगणनेनुसार स्त्री साक्षरतेच्या टक्केवारीत सर्वप्रथम क्रमांक डॅश जिल्ह्याचा आहे. बघा, क्वेश्चन तुम्हाला आयोग याच्यावरती विचारू शकतं. लोकसंख्येवरती खूप सारे क्वेश्चन तुम्हाला आयोगाने विचारले आहेत. जवळजवळ महाराष्ट्रात 2011 सालच्या जनगणनेनुसार स्त्री साक्षरतेच्या टक्केवारीमध्ये सर्वात प्रथम क्रमांक डॅश जिल्ह्याचा लागतो. स्त्री साक्षरते संदर्भात जर आपण विचारलं तर पहिला क्रमांक कोण आहे? मुंबई शहर. म्हणजे जवळजवळ 86 मला वाटतं 45%. 86.45% जे आहे स्त्री साक्षरतेचं प्रमाण तुम्हाला इथं पाहायला भेटेल. इथून फक्त मायनस करायचे किती? 9. कारण का मुंबई उपनगरमध्ये जर बघितलं तर 86 पॉइंट सेम आहे. 86 पॉइंट इथं तुम्हाला किती आहे? 37. बघा, 37, 38, 39, 40, 41, 42, 43, 44, 45. बरोबर ना? जवळजवळ 8चा मे बी इथं तुम्हाला 8 पॉइंट याचा फरक आहे. 86.37% मुंबई उपनगरमध्ये तुम्हाला सांगायचं आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही नागपूर जर बघितलं, नागपूरमध्ये जवळजवळ 84.51 84.51% महिला साक्षरता म्हणजे महिला स्त्री साक्षरतेची टक्केवारी आहे नागपूरची. आणि अमरावतीची आहे 84 मधून 1 मायनस करा म्हणजे किती येईल? 83.10% स्त्री साक्षरतेची टक्केवारी आहे. ओके, तर महाराष्ट्रात 2011 नुसार जनगणनेनुसार स्त्री साक्षरतेच्या टक्केवारीत सर्वात प्रथम क्रमांक कोणाचा लागेल? तर तो लागेल मुंबई शहराचा क्रमांक लागेल. म्हणून पर्याय क्रमांक 15चं उत्तर 4 हे तुम्हाला द्यायचं आहे. नीट लक्षात राहू द्या. चला, ज्या विद्यार्थ्यांना परत एकदा सांगतोय, ज्या बॅच इथं अवेलेबल तुम्हाला सांगायच्या आहेत, बॅचेस तुम्हाला एक कंबाईनची प्री आहे, ग्रुप बी ग्रुप सी पूर्व परीक्षा याची बॅच तुम्हाला पाहायला भेटेल फक्त आणि फक्त 900 रुपयामध्ये. 900-950 रुपयामध्ये. एमपीएससी फ्री राज्यसेवेची प्री एक्झाम तुम्हाला पाहायला भेटेल फक्त 1000 रुपयामध्ये. कारण का या सगळ्या बॅचेसवरती 30% डिस्काउंट आहे.
रिव्हिजन बॅच राज्यसेवेची फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच आणि कंबाईनची रिव्हिजन बॅच, ह्या 2 बॅच आता तुम्हाला लवकरात लवकर अपडेट होणार आहेत. म्हणजे रिव्हिजन बॅच आपण अपलोड करतो आहे 10 तारखेच्या पर्यंत. आणि बेसिक फाउंडेशन बॅच ग्रुप बी आणि ग्रुप सी बेसिक फाउंडेशन बॅच विथ रिमोट सेन्सिंग सहित प्री प्लस मेन्सची बॅच असणार आहे. ही पण बॅच आता लवकरच अपलोड होणार आहे. त्यामुळे नीट व्यवस्थित अभ्यास करा. विजेता वेगळ्या गोष्टी करत नाही. कोणताही विजेता जो असतो तो कोणत्याही वेगळ्या गोष्टी करत नाही, पण प्रत्येक गोष्ट तो वेगवेगळ्या पद्धतीने करत असतो. ठीक आहे ना. जीतने वाला कोई अलग काम नहीं करता और सिर्फ हर काम अलग ढंग से करता है. आलं लक्षात. इतरांपेक्षा काहीतरी वेगळा अभ्यास करा व्यवस्थित, म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल, पोस्ट मिळणार आहे. ठीक आहे ना. कोणाला काही अडचण आली तर नंबर दिलेला आहे 9923739323 प्ले स्टोर वरती जायचं आहे. आणि तुम्हाला अँड्रॉइड आणि प्ले स्टोर दोन्हीकडे आणि इकडे आयफोन वरती हे ॲपला काय म्हणतात त्याला ॲप स्टोर वरती तुम्हाला हे ॲपल वरती सुद्धा बॅच चालणार आहे. तर त्यामुळे याचा फायदा तुम्हाला होणार आहे. आणि जाता जाता तुम्हाला लेक्चर जर आपलं व्यवस्थित आवडला असेल तर तुम्हाला लेक्चरला काय करायचं आहे, लाईक करायची, कमेंट करायची आहे आणि आपल्या मित्र मैत्रिणींना सुद्धा शेअर करायचं आहे. त्यांना सुद्धा त्याचा फायदा होणार आहे. ठीक आहे. त्यासाठी आणि नवीन आता इथून पुढे सलग तुम्हाला आता सिरीज जे आहे ते खंड न पडता चालू होणार आहे. त्याच्यामुळे लवकरात लवकर आपण या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचंय आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक आणि कमेंट करायचे. ठीक आहे. चला तर भेटूया आपण नेक्स्ट पार्ट 4 मध्ये ब्रह्मास्त्र अतिसंभाव्य प्रश्न सिरीज भाग 4 मध्ये नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण तो भेटणार आहे. तोपर्यंत या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. टेक केअर आणि थँक्यू.